बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर बोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर बोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय बोल नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय कृष्णेश्वराय शिव कृष्णेश्वराय हर हर बोले नमः शिवाय कृष्णेश्वराय शिव कृष्णेश्वराय हर हर भोले नमः शिवाय त्र्यंबकेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय हर हर बोले नमः शिवाय त्र्यंबकेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि बोल ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माकरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय हिमालयाच्या त्या नगरीमध्ये आली आणि आल्यानंतर नारदजी आल्यामुळं सगळ्यांनी नारदांचं स्वागत केलं. कसं काय येणं झालं, प्रयोजन विचारलं. मग म्हटले मला भगवान परमात्म्याला भेटायचं. मग त्यांची बंद दाराआड चर्चा झाली. बंद दाराआड चर्चा झाली. आता राजकारणी लोकांची होत नाही का, पेपरला हेडलाईन येते अमुक अमुक राजकारण्याची बंद दाराआड चर्चा झाली. तसं नारदाची आणि भगवान परमात्म्याची बंद दाराआड चर्चा झाली. आणि चर्चेमध्ये नारदांनी विनंती केली, भगवान परमात्मा आपण आता निघावं इथून. बरेचसे दिवस सासरवाडीमध्ये राहिलात. पाहुण्याचं काम काय असतं, आले 2 दिवस चांगलं राहायचं, निघायचं. लोकांनी नाव ठेवपर्यंत पाहुण्यांनी राहू नये, किंवा घरातले नाव ठेवपर्यंत पाहुण्यांनी राहू नये. मग लवकरात लवकर निघावं, नाही तर येईनी बिनलाजावणी राहायचं. आणि घरातल्यानी पण काही पाहुणे एवढे मूर्ख असतात, घरातले किती जरी शाद्याला तरी ते खोटी टोकल्यासारखे राहतातच, काही एवढे येडे असतात. मग समोरच्याला वज होण्याच्या अगोदर आपण काय झालं पाहिजे, तिथून निघून आलं पाहिजे. मग भगवान परमात्म्याला विनंती केली नारद महाराजांनी, आता आपण निघावं. मग भगवान परमात्म्याने होकार दिला. आणि होकार दिल्यानंतर जे शास्त्री होते त्यांना विनंती केली की आता आम्हाला जाण्यास तुम्ही काय करा, आज्ञा द्या. खूप दिवस तुमच्या सेवेमध्ये राहिलो आणि तुमची सेवा बघून मी तृप्त झालो.
आणि तृप्त झालं म्हणून भगवान परमात्म्याने दोघालाही आशीर्वचन दिले. आणि आशीर्वचन दिल्यानंतर भगवान परमात्मा माता पार्वती सोबत त्या हिमवाक आणि मेनकेच्या नगरीतून हिमालयामधून निघाले आणि कुठं आले, कैलासाला आली. आणि भगवान परमात्मा येणार म्हणून सगळ्या देवतांना समजलं भगवान परमात्मा आपल्या नगरीमध्ये येणार आहे. मग विष्णू सहित ब्रह्मदेव सहित सगळे इंद्रचंद्र सगळे देवता कैलासामध्ये आले. आल्यानंतर सगळ्या देवतांनी भगवान परमात्म्याचं काय केलं, स्वागत केलं. लई दिवसानंतर खूप दिवसानंतर भगवान परमात्मा परत आली होती. सगळ्यांनी स्वागत केलं. आणि मग स्वागत केल्यानंतर भगवान परमात्म्याने सगळ्याचं स्वागत स्वीकारून घेतलं. आणि मग नंतर जे प्रयोजन होतं ते भगवान परमात्म्याला सांगण्यात आलं की आता तुमचा मुलगा लवकर येईल आणि त्या तारकासुराचा वध करीन. तारकासुराने खूप त्रास दिलेला आहे. मग हे सगळं स्वागत समारंभ संपन्न झाल्यानंतर विष्णू भगवान परमात्मा सगळे देव ज्याच्या त्याच्या घरी निघून गेले, ज्याच्या त्याच्या लोकांमध्ये निघून गेले. इकडे मग कैलासावर भगवान परमात्मा माता पार्वती दोन्ही एकटे असताना दोघांनी ठरवलं की आता विवाह सोहळा संपन्न झाला, पण आता वैवाहिक जीवन सुरू करत असताना मी कालही बोलून गेलो की वैवाहिक जीवन सुरू करत असताना काहीतरी भक्ती मार्गाने माणसाने सुरू करायला पाहिजे. मग भगवान परमात्म्याने ठरवलं की आता आपण कैलास सोडून अशा निर्जळ ठिकाणी जावं, त्या ठिकाणी जाऊन आपण तपश्चर्या करावी. मग माता पार्वतीला घेऊन भगवान परमात्मा अदृश्य झाले आणि अशा दूरच्या ठिकाणी जाऊन भगवान परमात्म्याने निवास केला आणि दोघंही तपस्येमध्ये मग्न झाले. एक नाही दोन नाही तर हजारो वर्ष भगवान परमात्म्याने माता पार्वतीने तपस्या केली. तपस्येचं फळ काय होत भेटतं माणसांना, तपातून माणूस तपाचे सामर्थ्य तपिला अमोप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. ज्ञानोबराय हरिपाठामध्ये सांगतात तपाचे सामर्थ्य, तपाने एवढं सामर्थ्य माणसाला निर्माण होतं की तपाचे सामर्थ्य तपिला अमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. वैकुंठामध्ये कल्पांच्या अंती आपल्याला आयुष्य भेटतं, माणूस चिरंजीवी राहतो. हे तपाचं सामर्थ्य. म्हणून हरिपाठ आपण सहज म्हणतो, त्याचा अर्थ आपल्याला समजत नाही, मागून आलं तसं पुढं चालू. परंतु तप करणारा माणूस वैकुंठामध्ये चिरंजीव पद भोगतो आणि 1-2 वर्ष नाही तर कल्पांती कल्पापर्यंत त्याचं आयुष्य वैकुंठामध्ये जातं. म्हणून तपाचं खूप मोठं सामर्थ्य. मग भगवान परमात्मा आणि माता पार्वती दोघंही एकांतामध्ये जाऊन दोघांनी तपश्चर्या केली. बरेचसे दिवस निघून गेल्यानंतर काही खबरच कानावर आली नाही भगवान परमात्मा कुठे. कैलासावर बघितलं भगवान परमात्मा नव्हते. मग सगळ्या देवतांना चिंता पडली, देव आहे तरी कुठं. मग या सगळ्यांना चिंता पडल्यानंतर आता हे सगळे देवता जाणार कोणाकडे, विष्णूकडेच. कारण की विष्णू भगवान परमात्म्यालाच अधिकार होता कोणाला बोलायचा, शंकर भगवान परमात्मा, कारण की दोघंही समान आहेत. मग आता भगवान परमात्म्याचा शोध लावणं गरजेचं होतं. मग भगवान परमात्म्याचा शोध लावणं आणि पुढचं कार्य सुफल होण्यासाठी भगवान परमात्म्याच्या मुलाने जन्म घेणं गरजेचं होता. मग विष्णू भगवान परमात्म्याला सगळ्या देवतांनी विनंती केली, इंद्राणीही विनंती केली. या विनंतीला मान देऊन भगवान परमात्मा ध्यानस्थ झाले आणि शंकर भगवान परमात्मा माता पार्वती ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणचं ध्यान विष्णूंना झालं आणि सगळे देवता तिथे गेली. आता गेल्यानंतर ज्या ठिकाणी माता पार्वती आणि शंकर भगवान परमात्मा होते, एक सुंदर अशी त्यांनी कुटिया केली होती आणि त्या कुटियामध्ये दोघंही सांसारिक जीवन जगत असताना, तपश्चर्या करत असताना दोघंही तिथं निवास करायचे आणि निवास करायचे. मग हे सगळे देवता तिथं आले याची कल्पना भगवान परमात्म्याला झाली. कोणाला? शंकर भगवान परमात्म्याला. मग झाल्यानंतर दोघंही पहुडलेले होते, निद्रावस्थेत होते. भगवान परमात्मा जागृत झाले. शंकर भगवान परमात्मा, माता पार्वती त्यांच्याकडे उत्तराभिमुख करून झोपलेली होती, म्हणजे चेहरा पलीकडे केला होता माता पार्वतीने. शंकर भगवान परमात्मा उठले, माता पार्वतीला तिने उठवलं नाही आणि भगवान परमात्मा कुटियाच्या बाहेर आले. आणि जसे भगवान परमात्मा कुटियाच्या बाहेर आले तसं सर्व देवता त्यांना समोर दिसले आणि सगळ्यांनी नमस्कार केला भगवान शंकरांना. आणि नमस्कार केल्यानंतर शंकर भगवान परमात्म्याने विचारलं, तुमच्या सगळ्यांचं इथे येण्याचं प्रयोजन काय? मग विष्णू भगवान परमात्म्याने सांगितलं, महादेवा, ब्रह्मदेवाने त्या तारकासुराला काय दिलेलं आहे? त्या तारकासुराला वरदान दिलेलं आहे आणि त्या वरदानामुळे तारकासुर मातलेला आहे. आणि
जो जास्त त्रास देतो, चांगल्याला त्रास देतो, त्याचा लवकरात लवकर नायनाट झाला पाहिजे, त्याचा लवकरात लवकर नाश झाला पाहिजे. जो दुसऱ्याला छळतो, दुसऱ्याचं धन लुटतो, दुसऱ्यावर वाईट नजर ठेवतो, असे लोक नाही जरी मेले त्यांना मारलं पाहिजे. आपण बघतोय आता दिवसेंदिवस किती वाईट वाईट घटना आपल्या समोर येत आहेत. या मालेगावमध्ये 3-4 वर्षाची मुलगी चिमुरडी ती, तिच्यावर अत्याचार करून तिला मारल्या गेलं. मग अशा लोकांचा न्याय निवाडा नाही केला पाहिजे, यांना न्याय देण्याची वाट नाही ठेवली पाहिजे, वाट नाही बघितली पाहिजे. अशा लोकांना भरचौकात फाशी दिली पाहिजे. एक तर फाशी द्या, नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी रांजेगावच्या पाटलाने जसं एका आपला स्त्रीवर आणि एका कन्येवर वाईट नजर ठेवली आणि इच्छा व्यक्त केली आणि तिला स्पर्श केला वाईट नजरेनं, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा चौरंग केला, चौरंग. दोन्ही हात आणि दोन्ही पाय कापून टाकले. आणि हे सगळे अत्याचार जरी थांबवायचे असेल ना, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे न्याय केलेला आहे तो न्याय आता करणं गरजेचं आहे. किती दिवस आपण मेणबत्त्या लावून हिंडणार, किती दिवस आपण न्यायालयाकडे बघणार. एक केस असली तर ती केस 2-4 वर्ष घालतो, तोपर्यंत तो आरोपी मनमुक्त फिरतो. आशाला जास्त दिवस ठेवलं नाही पाहिजे. आणि आशाला जास्त दिवस ठेवणं म्हणजे ज्याच्यासोबत झालेला घात आहे त्याचा अपमान करणं आहे. का तिला जीवन जगण्याची तिची इच्छा नव्हती का? होती. भगवान परमात्म्याने तिलाही जीवन दिलं होतं, जसं याला दिलं होतं नराधामाला, तसं तिलाही जीवन दिलं होतं. मग कोणाचं जीवन संपवण्याचा आपल्याला काय अधिकारी? आपल्यावर थोडा जरी आघात झाला तर मनुष्य त्या आघाताविरुद्ध कारवाई करतो. मग कोणाचं जीवन संपवण्यासाठी आपण त्या अधिकाराचे, त्या पात्रतेचे आहेत का? आपण नाही. मग सगळ्यांनीच आता गांभीर्याने ही गोष्ट घेतली पाहिजे, परंतु सगळ्यांचे डोळे लागतात न्यायालयाकडे. आपली न्याय व्यवस्था अशी आहे भारताची, जी इंग्रजांनी स्थापित केलेली. आणि इंग्रजांनी ही न्याय व्यवस्था स्थापित करताना ज्यावेळेस त्यांचं राज्य होतं त्यांनी असं ठरवलं होतं, ही न्याय व्यवस्था आपण स्थापित करतोय, पण या न्याय व्यवस्थेमध्ये ज्यांनी गुन्हा केला त्याला लवकरात लवकर शिक्षा नाही झाली पाहिजे ना, अशी न्याय व्यवस्था त्यांनी बनवून ठेवली. आजही तीच चालू आहे आपल्या भारतामध्ये. म्हणून ज्यांच्या विरुद्ध गुन्हा झाला त्यांना न्याय भेटण्यासाठी वर्ष दशक वाट बघावं लागते. 10 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्ष अशा लोकांना वाट बघावी लागते. कारण न्याय व्यवस्था आपली नाही, इंग्रजांनी रचून ठेवली. त्यांना माहिती आहे शेवटी हे आपले गुलाम आहेत आणि यांना न्याय भेटला नाही पाहिजे. आजही तीच गदळ न्याय व्यवस्था आपल्या भारतामध्ये आहेत. म्हणून अशी घटना ज्या ठिकाणी झाली त्याच ठिकाणी त्या माणसाला जाग्यावर मारलं पाहिजे. अशी न्यायव्यवस्था ज्यावेळेस भारतामध्ये येईल त्यावेळेस भारताला म्हणता येईल की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आता परत प्रारंभ झालं. जोपर्यंत हे लोक मारल्या जात नाही तोपर्यंत स्वराज्याची वाट बघून काही होणार नाही. म्हणून आपलं ही कर्तव्य आहे की अशा वाईट प्रवृत्तींच्या लोकांना संपवण्यासाठी जे लोक प्रयत्न करतात अशा लोकांनाच आपण महत्त्व दिलं पाहिजे. पैशाच्या मागे जाऊन 4 पैसे आपल्याला दिले म्हणून आपण त्यांना मतदान करायचं नाही. चुकीच्या लोकांना मतदान करणं म्हणजे आपलं भविष्य आपण खराब करून घेणे, आपल्या हाताने आपलं भविष्य खराब करून घेणे. म्हणून मतदान करत असताना जो अधिकार आपल्याला भेटला त्याचा हनन न करता बुद्धीने आपण समोरचा उमेदवार निवडला पाहिजे. ही आपल्या हातामध्ये ताकद ही सगळी. म्हणून वाईट प्रवृत्तीचे लोक संपले पाहिजे हा आग्रह सगळ्या देवतांनी महादेवापुढे ठेवला. आणि मग संपला पाहिजे तर मग उपाय काय? त्यांनी वरदान मागून घेतलं, काय? तुमचा पुत्र त्याला मारेल. मग आता मारेल तर मग तुमचा पुत्र जन्माला येणं फार गरजेचं आहे. सगळ्या देवतांनी विनंती केल्यानंतर भगवान परमात्म्याने जे तपसाधना केली होती तर त्याच तपसाधनेचं फळ म्हणून स्वतःच्या शरीरामधून एक विग्रह भगवान परमात्म्याने तयार केला. आणि तयार केल्यानंतर तो विग्रह भगवान परमात्म्याने कोणाला दिला तर सगळ्या देवताला साक्षी मानून भगवान परमात्म्याने तो विग्रह तपसामर्थ्यातून निर्माण झालेला विग्रह अग्निदेवाला समर्पित केला. अग्नीला सांगितलं की तुम्ही याला काय करा, सांभाळा
आणि याच्यामधूनच ज्याची उत्पत्ती होईल तो तारकासुराला मारेल असं भगवान परमात्म्याने आज्ञा दिली. आणि मग भगवान परमात्म्याची तो विग्रह विष्णू भगवान परमात्म्याने अग्निदेवाला धारण करण्यास सांगितला. अग्निदेवाने तो धारण केला. परंतु हे सगळं होत असताना माता पार्वती जागृत झाल्या. जे झोपलेल्या होत्या ना त्या जागृत झाल्या आणि बाजूला बघितलं तर भगवान परमात्मा नाही कुठे गेले म्हणून कुटियातून बाहेर आल्या. आणि बाहेर आल्यानंतर भगवान परमात्म्याने जी हजारो वर्ष तप साधना केली होती माता पार्वती सोबत दोघांनी संयुक्त, परंतु भगवान परमात्म्याने आपला विग्रह अग्निदेवाला समर्पित केला. मग माता पार्वतीला विचारलं नाही. मग पार्वती मातेला क्रोध आला आणि भगवान परमात्म्याने विचारलं, मला न विचारता तुम्ही हे तपसामर्थ्याचा विग्रह अग्नीला का दिला? अग्नीनेही घेतला. म्हणून माता पार्वतीने अग्नीला शाप दिला, माझ्या इच्छेविरुद्ध भगवान परमात्म्याच्या तपसामर्थ्यातून निर्माण झालेला हा विग्रह तू स्वतः धारण केला. मी तुला शाप देते, इथून पुढे तू असा जळतच राहशील, इथून पुढे जळतच राहशील. नाही तर पहिले अग्नी ज्वलनशील नव्हता, त्याने ठरवलं तर ज्वलनशील होत होता. परंतु माता पार्वतीनं शाप दिल्यानंतर तो पूर्णतः 24x7 24 तास आणि कंटिन्यू 7 दिवस ज्वलनशील राहसन असा शाप माता पार्वतीने दिला. आणि दिल्यानंतर भगवान परमात्म्याचा जो विग्रह अग्निदेवाने घेतला होता हातामध्ये, तो विग्रह एवढा तपसामर्थ्यानं त्याच्यामध्ये एवढं तेज निर्माण झालं अग्निदेवाला ते सहन व्हायना. मग सहन व्हायना तर काय करावं म्हणून सगळ्या देवतांना ज्यावेळेस विष्णू भगवान परमात्म्याला विचारलं तर विष्णू भगवान परमात्मा म्हटले तुम्ही त्याला गिळणकृत करा. आता गिळणकृत करा म्हटल्यावर अग्निदेवाने गिळणकृत केला, परंतु तरीही 10 शांत व्हायना, कारण की त्याच्यामध्ये तेच तेवढं होतं. मग तेच तेवढं होतं तर ब्रह्मदेवाला विचारलं, म्हणे जा तुम्ही त्रिवेणीमध्ये स्नान करा, तुमचं अंगाचा दाह कमी होईल. आता अग्नी ज्वलनशील असल्यामुळं त्याच्यात अंगाचा दाह तर होणार, पण हे स्वतः अग्नी ज्वलनशील असल्यामुळे त्याला दाह झाला नाही पाहिजे. परंतु भगवान परमात्म्याच्या तपातून तो विग्रह एवढा ज्वलनशील होता, एवढा त्याच्यामध्ये ज्वलनशील नाही तर तप सामर्थ्यामुळे एवढं त्याच्यात तेज होतं, त्या तेजामुळं अग्निदेवालाही तो सहन झाला नाही. मग भगवान परमात्म्याच्या ब्रह्मदेवाच्या सांगण्यानुसार प्रयागराजला आले, त्रिवेणीमध्ये अग्निदेवाने स्नान केलं, परंतु तरीही विग्रह शांत होईना. मग ध्यानस्थ झाली आणि मग ध्यानस्थ होऊन भगवान परमात्म्याचं चिंतन केलं तर ध्यानस्थमध्ये त्यांना भगवान परमात्म्याने दृष्टांत दिला की ज्या त्रिवेणीमध्ये त्रिवेणी संगमामध्ये तू स्नान केलं तिथं तो विग्रह तू काय कर, तुझ्या शरीरातून काढून टाक म्हणल्यानंतर त्या जलामध्ये तू त्याला प्रवाहित कर. मग अग्निदेवतांनी काय केलं, जो आपल्याला त्रास होणार होता तो विग्रह बाहेर काढला शरीरामधून आणि त्या त्रिवेणीमध्ये सोडून दिला. आता त्रिवेणीमध्ये जसा सोडून दिला, गंगा मातेमध्ये सोडून दिला. त्रिवेणी म्हणजे कोण? गंगा, गुप्त, सरस्वती आणि यमुना प्रयागराजला. तो विग्रह सोडून दिला. सोडून दिल्यानंतर गंगा मातेला ही तिची तीव्रता सहन व्हायना. मग तिथं सप्त ऋषांच्या ज्या कन्या पत्न्या होत्या, 7 ब्राह्मणांच्या पत्न्या होत्या, त्या तिथं आल्या स्नान करण्यासाठी. आणि गंगा मातेमध्ये तो सोडलेला विग्रह त्या स्नान करण्यासाठी आल्यामुळं ते स्नान करत असताना त्यांच्यामध्ये त्या विग्रहाने काय केला, प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर मग यांना पण त्याची तीव्रता जाणायला लागली. मग यांनी काय केलं, तो विग्रह जसा आला तसा पुढं सोडून दिला. आणि सोडून दिल्यानंतर गंगा मातेमध्येही त्याची दाहकता गंगा मातेलाही जाणवायला लागला. आता पाण्यात गेल्यावर अग्नी काय होतो, नाहीसा होतो, परंतु त्याच्यामध्ये एवढी दाहकता काबर होती तर भगवान परमात्म्याने जे हजारो वर्ष तप केलं होतं त्या तपातून त्याची निर्मिती झाली होती, म्हणून त्याची दाहकता कमी होत नव्हती. मग पुढे वाहत वाहत गंगे माताला त्याची दाहकता सहन होईना. मग त्याच्यामध्ये मानवाचे जे हात पाय असतात त्याच्यामध्ये त्या विग्रहामधून निर्माण झाले. आणि निर्माण झाल्यानंतर ती दाहकता सहन होईना म्हणून गंगे मातेनं काय केलं, तो विग्रह एका जंगलामध्ये आपल्या प्रवाहातून बाजूला केला. आणि प्रवाहातून बाजूला केल्यानंतर दुर्वास मुनी त्या जंगलामध्ये काय करत होते, भ्रमण करत होते. आणि भ्रमण करत असताना गंगेच्या काठावर त्यांना एका सुंदर अशा बालकाचे वाटलेले म्हणजे बाजूला वेगवेगळे भाग दिसले. मग दुर्वास मुनींनी काय केलं, ते सर्व जमा केले आणि त्याला मूर्त स्वरूप दिलं. आणि मूर्त स्वरूप दिल्यानंतर संजीवन मंत्राचा उच्चार दुर्वास मुनींनी केला.
आणि उच्चार केल्यानंतर सुंदर अशी 5 वर्षाची बालकाची मूर्ती तिथे निर्माण झाली. आणि निर्माण झाल्यानंतर ती बालकाची मूर्ती दुर्वास ऋषींना बोलायला लागली आणि बोलत असताना दुर्वास ऋषींना तिला त्या 5 वर्षाच्या बालमूर्तीने सांगितलं की ब्रह्मण देवता, तुम्ही मला आता जागृत केलेले आहेत, तुम्ही मला प्राण दिलेले आहेत, मग आता माझं मौंजी बंधन तुम्ही करा आणि माझे गुरु होऊन मला ज्ञानाची काय करा, ज्ञान तुम्ही द्या, असं त्या बालकमूर्तीने सांगितलं. आणि सांगितल्यानंतर दुर्वास मुनींनी त्या बालकाला त्याचं मौंजी बंधन केलं आणि मौंजी बंधन करून ब्रह्मज्ञान त्याला अर्पण केलं. ना अर्पण केल्यानंतर त्याचं नाव दुर्वास मुनींनी ठेवलं कार्तिक स्वामी. बोलिये कार्तिक स्वामी महाराज की जय. कार्तिक स्वामी नामकरण झालं आणि नामकरण झाल्यानंतर कार्तिक स्वामी आता एवढे तेजपुंज होते दिसायला. आता शेवटी वडिलांनी केलेलं तप आणि त्या तपातून निर्माण झालेले कार्तिक स्वामी स्वतः ज्ञानी होते. आणि मग गुरु करून घेतलं दुर्वासांना. गुरु करून घेतल्यानंतर दुर्वास मुनीस त्यांना शरण गेले आणि शरण गेल्यानंतर सांगितलं की तुम्ही कोण आहात, तुम्ही कसे इकडं आलात. मग कार्तिक स्वामींनी सांगितलं की माझा जन्म भगवान शंकरापासून झालेला आहे, ते माझे पिता आहेत, पार्वती माझी माता आहेत, हे सगळं सांगितलं. मग दुर्वास मुनी म्हणाले आता तुम्हीच मला उपदेश करा आणि भगवान परमात्म्याचं जे तत्व आहे ते तत्व जाणण्यासाठी मला थोडा उपदेश करा. मग कार्तिक स्वामींनी भगवान परमात्म्याचं शिवशंकराचं जे तत्व होतं ते तत्व दुर्वास मुनींना दिलं आणि देऊन आशीर्वचन दिलं. आणि आशीर्वचन दिल्यानंतर दुर्वास मुनी निघून गेले आणि कार्तिक स्वामी जे जन्माला आले होते तर त्यांची उपस्थिती दर्शवण्यासाठी त्यांनी काय केलं, हिमालयामध्ये प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यानंतर हिमालयामध्ये काही राक्षस होते, त्या राक्षसांनी फार उत्पात मांडला होता. कार्तिक स्वामींना ते समजलं आणि कार्तिक स्वामींनी मग हिमालयामध्ये एवढा हाहाकार माजवला, तिथं एवढं घनघोर युद्ध कार्तिक स्वामींनी केलं. त्या हिमालयामध्ये जेवढे राक्षस होते सगळ्यांना मारायला कार्तिक स्वामी तयार झाले, सगळ्यांना कार्तिक स्वामीनं मारलं. मग कार्तिक स्वामी यांचा सगळ्यांना मारायला लागले तर हिमालयामध्ये ती उत्पात निर्माण झाला, तर हिमालय डोलायला लागला. आता एवढा मोठा हिमालय, आपण जरी तिकडं उत्तराखंडमध्ये गेलो तर ते पर्वत जरी बघितलं हिमालयाचा तर आपण किती वर जरी बघितलं तर त्याचा ठाव लागत नाही आपल्याला, एवढे मोठमोठाले पर्वत आहे. पण ते कार्तिक स्वामी पुढे ती पर्वतही डोलायला लागली, पर्वतही त्यांना काही समजत नाही. मग कोण आहे कोण आहे कोण आहे, तर मग सगळ्यांना समजलं हे दुसरं तिसरं कोणी नसून भगवान शंकराचे कोण आहेत, पुत्र आहेत. कारण की त्यांच्यामध्येच एवढं सामर्थ्य राहील असं सगळ्या देवतांना जाणलं. आणि जाणल्यानंतर मग कार्तिक स्वामी जन्माला आले हे समजल्यानंतर मग कार्तिक स्वामींना कैलासामध्ये सर्व देवतांनी पाचारण केलं की आता या, तुमचा सन्मान करणं आणि तुमच्या आईवडिलाला भेटायला तुम्ही या. म्हणून कार्तिक स्वामींना ती विनंती सर्वांनी केली. विनंती केल्यानंतर कार्तिक स्वामी तिथून निघाले हिमालयामधून आणि कैलासामध्ये आले. कैलासामध्ये जसे आले तसं माता पार्वतीला आनंद झाला आणि मग या सर्व देवतांनी कार्तिक स्वामीचं काय केलं, स्वागत केलं. मग कार्तिक स्वामीचं स्वागत केलं. कार्तिक स्वामी आले, माता पार्वतीनं त्यांना घेतलं, आपल्या मांडीवर बसवलं, यथोचित त्यांचं सगळं त्यांचे यथोचित हे केलं त्यांना. आता आई म्हटल्यावर लेकराला कुरवाळणं वगैरे सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. मग या सर्व देवतांनी कार्तिक स्वामींना आशीर्वाद दिला आणि कार्तिक स्वामींना आशीर्वाद देऊन हे सगळे देवता आता कार्तिक स्वामींना विनंती करतात, कार्तिक स्वामी तुमच्या जन्माचं प्रयोजन म्हणजेच तारकासुराने जो उत्पात मांडलेला आहे, तुमच्या जन्माला येण्याचं प्रयोजन म्हणजेच तारकासुराचं वध होणं गरजेचं आहे. म्हणून तारकासुराचं वध होणं गरजेचं आहे. म्हणून आपण आता या आपल्या या कथेसाठी विशेष उपस्थिती आज ज्यांनी लावली ते आमचे माजी नगरसेवक आणि आपल्या या संप्रदायावर अतिशय प्रेम करणारे आमचे डांगे दादा. आणि संप्रदायावर एवढं प्रेम आहे त्यांचं की त्यांना नुसतं माहीत जरी झालं की कुठे कीर्तन चालू आहे, कुठे कथा चालू आहे, दादा स्वतः आवर्जून हजेरी लावतात. आणि विशेष त्यांचं म्हणणं आहे की आमच्या आईचे आमच्यावर संस्कार आहेत, आईने आम्हाला शिकवलेलं आहेत की परमार्थाला साथ करणं फार गरजेचे आहेत. आणि
ते करतातही आणि ज्याच्या अंगी परमार्थ असला त्याला सांगायची गरज पडत नाही. असं आमच्या दादांच्या अंगीच परमार्थ आहे, कारण की घरामध्ये ती माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, ही आमच्या घरामध्ये रीत आहे. आणि आपल्या या मुकुंदवाडी गावामध्ये दादा असतील सर्वच मंडळी विशेषतः भर देतात भगवान परमात्म्याच्या भक्तीमध्ये, म्हणून त्यांनीही आज आपल्या कथेला हजेरी लावली. त्यांना पण प्रणाम. आणि भगवान परमात्म्याने त्यांना जास्तीत जास्त परमार्थाची सेवा कशी करता येईल आणि त्यांना जास्तीत जास्त वेळ परमार्थात त्यांनी द्यावा, अशी एक हनुमंतरायाच्या चरणी आपण प्रार्थना करू आणि दादांना पुनश्च एकदा धन्यवाद देऊ. म्हणून त्यांचंही आगमन झालेलं आहे. मग कार्तिक स्वामींना सगळ्यांनी विनंती केली की आता तुम्ही तारकासुराला मारा. मग तारकासुराला मारायचं तर मग तारकासुराला मारायचं तर काय करायचं, तर मग कार्तिक स्वामीला सगळ्यांनी काय केलं, सगळ्या देवतांनी कार्तिक स्वामींना आशीर्वचन दिलं. कोणी धनुष्य दिला, कोणी त्रिशूळ दिलं. आता सगळ्यांनी ज्याचे त्याच्याकडचे जे आशीर्वचन आहेत शस्त्ररूपी आशीर्वचन सगळ्यांनी कार्तिक स्वामीला दिले. आणि दिल्यानंतर मग कार्तिक स्वामी हे तारकासुरावर चालून गेले. आता चालून गेल्यानंतर कार्तिक स्वामी एकटे गेले नाही, तर भगवान परमात्म्याने जो वीरभद्र निर्माण केला होता ना, वीरभद्र जे जन्माला आले होते कशासाठी, दक्षला मारण्यासाठी, त्या वीरभद्रालाही सांगितलं की तुम्ही जा कार्तिक स्वामी सोबत. तेही आले, भगवान विष्णूही आले, इंद्र आले, ब्रह्मदेवही आले. हे सगळे देवता कार्तिक स्वामी सोबत निघाले कुठं, तारकासुराला मारायला. आता तारकासुराची ताकद एवढी होती म्हणे, आता दक्षाचा पुरा यज्ञ नष्ट करून दक्षाला मारणारे जे वीरभद्र आहे सर्वप्रथम ते चालून गेले तारकासुरावर. तारकासुराने वीरभद्राला एका बुक्कीमध्ये पाडलं. आता किती ताकद असत त्या तारकासुरामध्ये. तो पडला म्हणून इंद्रदेव गेले, इंद्रदेवालाही परास्त केलं, ब्रह्मदेवालाही परास्त केलं. मग भगवान विष्णू तारकासुरावर चालून गेले. विष्णू तारकासुरावर चालून गेले, पण तारकासुराने भगवान विष्णू सोबत असं युद्ध लढलं की भगवान विष्णू ही त्याला युद्धामधून मूर्छित पडली. कारण की त्याच्यामध्ये जे सामर्थ्य होतं त्याचं मरणाचं कारण म्हणजे फक्त कोण होते, कार्तिक स्वामी. आता एवढा बलाढ्य आणि त्याच्या पुढे 4-5 वर्षाचा 7-8 वर्षाचा मुलगा म्हणल्यावर त्याला काय वाटणार, हे देवता आपल्यासोबत काय करतायत, मजा करतायत. तसं तो हसायला लागला कार्तिक स्वामीला बघून. त्याला वाटलं आता मी एवढ्या मोठमोठ्या देवतांना मारलं, ते माझ्या पुढं आता येत नाही. मग ब्रह्मदेव असेल, विष्णुदेव असेल, आणि 7 आणि 8 वर्षाच पोरग मला काय मारणार. त्याला अहंकार झाला. आणि मग ज्याचा अहंकार वाढतो त्याचं काय होतं, पतन होतं. पतन, अहंकार वाढला की पतन होणं निश्चितच आहे. म्हणून माणसाने सगळ्या धुंदीत राहावं, सगळ्या गोष्टीच्या धुंदीत राहावं, पण अहंकारामध्ये कधी जगू नये. आणि ज्याने अहंकारामध्ये आपलं जीवन घालवलं त्याचा अहंकार निश्चित काय होतो, निश्चित कधी ना कधी भगवान के घर देर लेकिन अंधेर. भगवान परमात्मा बरोबर त्याला काय करतो, तोंडावर पाडतोच. म्हणून या तारकासुराला अहंकार आहे. 7-8 वर्षाचं पोरगण माझ्या पुढं काय यायचं. म्हणून तारकासुर तो भ्रांतीत होता की याला मी आता एका झटक्यात मारतोय, बाकीचे देव माझ्या पुढं काही नाही. म्हणून चालून आला कार्तिक स्वामीवर. तारकासुर चालून आला म्हणून कार्तिक स्वामीही तारकासुरावर चालून गेले. आणि चालून गेल्यानंतर दोघांमध्ये एवढं घनघोर युद्ध झालं की शेवटी कार्तिक स्वामींनी स्वतःपाशी असलेला जो त्रिशूळ होता तो या तारकासुरावर मारला. आणि जसा मारला तसं तारकासुराचं मुंडकं धडापासून वेगळं केलं. आणि सगळ्या देवतांनी जेव्हा बघितलं तर सगळ्यांनी पुष्पवृष्टी कार्तिक स्वामीवर केली. सगळ्यांनी जय जयकार केला कार्तिक स्वामीची. बोलिये कार्तिक स्वामी महाराज की जय. आणि जसा कार्तिक स्वामीने त्याला मारलं सगळे देवता खुश झाले की आम्हाला याच्या जाचातून आज सुटका कार्तिक स्वामींनी करून दिली. म्हणून सगळ्यांनी कार्तिक स्वामीचा भला मोठा सत्कार केला, सन्मान केला. आणि कार्तिक स्वामीला सगळे देवता पूजायला लागले. आणि पूजायला लागल्यानंतर सगळ्यांनी भव्य दिव्य अशी मिरवणूक कार्तिक स्वामीची काढली. सगळे हा पराक्रम त्यांच्या आईवडिलाला कळावा म्हणून सगळे मिरवणूक काढून कार्तिक स्वामीला घेऊन कुठं आले, कैलासावर आले. आणि सगळ्यांनी खूप मोठा सन्मान कार्तिक स्वामींचा केला. आणि कार्तिक स्वामींचं हे पराक्रम बघून भगवान शंकर आणि माता पार्वती ही खुश झाल्या.
आणि खुश झाल्यानंतर आपल्या मुलाने एखादा पराक्रम केल्यानंतर सगळ्यांनाच खुशी होती, आईवडिलांना विशेष करून. म्हणून त्यांनाही आनंद झाला. कार्तिक स्वामींना जवळ बसवून घेतलं आणि त्यांचं पूजन सर्व देवतांनी केलं. आणि मग कार्तिक स्वामींना सगळ्यांनी आशीर्वाद दिले. कार्तिक स्वामीचे आभारही मानले की आपण आम्हाला या सर्व त्रासातून मुक्त केलं. आणि मग पुढे यांचा सुंदर असा प्रपंच आणि कार्तिक स्वामींचं जीवनही सुंदर असं तिथं कैलासावर चालू होतं. आणि मग पुढं सुतजी महाराज शौनक मुनींना कार्तिक स्वामीचा हा पराक्रम सांगितल्यानंतर गणपती बाप्पांच्या जन्माची कथा सांगतात. गणपती बाप्पा कसे जन्माला आले म्हणून त्या कथेचाही आपण उच्चार करू. तत्पूर्वी थोडं भजन, मला वाटतं दादालाही जायचं असेल त्यामुळं आपण थोडं भजन घेऊ आणि मग त्याच्यामध्ये त्यांचा सन्मानही होऊन जाईल. या सांगा या शिवाला भोळ्या शंकराला, सांगा या शिवाला जय हो. भोळ्या शंकराला, तुझ्यासाठी आलो देवा, देव दर्शनाला, तुझ्यासाठी आलो देवा, देव दर्शनाला, तुझ्यासाठी आलो देवा, देव दर्शनाला. सांगया शिवाला भोळ्या शंकराला, सांगया शिवाला भोळ्या शंकराला, तुझ्यासाठी आलो देवा देव दर्शनाला, तुझ्यासाठी आलो देवा देव दर्शनाला. तुझ्या मंदिरात गर्दी झाली फार, बेल पुष्पहार नामाचा गजर, बेल पुष्पहार नामाचा गजर. सांगा या शिवाला जय हो. हरी बोल. भोळ्या शंकराला, तुझ्यासाठी आलो देवा, देव दर्शनाला, तुझ्यासाठी आलो देवा, देव दर्शनाला. तुझ्यासाठी आलो देवा, देव दर्शनाला. ओ तुझ्यासाठी आलो देवा देव दर्शनाला, तुझ्यासाठी आलो देवा देव दर्शनाला, तुझ्यासाठी आलो देवा देव दर्शनाला. तुझ्या मंदिरात लाख दिवे जळती, पाहुणी माझे नयन दीपाती, पाहुनिया माझे नयन दीपती, तुझ्या मंदिरात लाख दिवे जळती, पाहुणी माझे नयन दीपाती. ओ पाहुनिया माझे नयन दीपती. सांगा या शिवाला भोळ्या शंकराला, तुझ्यासाठी आलो देवा, देव दर्शनाला, तुझ्यासाठी आलो देवा, देव दर्शनाला, तुझ्यासाठी आलो देवा, देव दर्शनाला. ओ तुझ्यासाठी आलो देवा देव दर्शनाला, तुझ्यासाठी आलो देवा देव दर्शनाला, तुझ्यासाठी आलो देवा देव दर्शनाला. शिवदास म्हणे भोळ्या शंकरा, चरण मी आलो तार तुम झाला, शरण मी आलो तार तुम झाला. शरण मी आलो तार तुम जला, शरण मी आलो
पार्वती पतये शिव हर 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 महादेव. या दादा. पुनश्च एकदा तुमचे धन्यवाद. अशा प्रकारे तारकासुराचा वध कार्तिक स्वामींनी केला. त्यानंतर पुढे रुद्रसंहितेमध्ये युद्धकांडला प्रारंभ होतो आणि या युद्धकांडामध्ये आता सर्व जे राक्षस आहे सर्व राक्षसांना भगवान परमात्म्यांनी कसा कसा यांचा वध केला याची सर्वांची कथा आलेली आहे. आता युद्धकांडामध्ये सर्व जे राक्षस आहेत त्या राक्षसांची सगळ्यांनी किती त्रास दिला आणि या सगळ्याचा निपात कसा भगवान परमात्म्याने केला या सर्व कथेचं वर्णन युद्धकांडात आलेलं आहे. आता त्यामध्ये शंखचूडाची कथा आलेली आहे. आता शंखचूड कोण होता? भगवान परमात्म्याचा वैरी होता. पण वैरी होता आणि याच्यामध्ये ताकद होती भगवान परमात्म्याचं वैर करायची, भगवान परमात्म्याविषयी वैर भावना धरायची. पण या शंखचूडाला मदत कोण करत होती? त्याची पत्नी. आता पतिव्रता जी असते त्या पतिव्रतेमध्ये एवढं सामर्थ्य असतं की आपल्या पतीलाही ती काय करते, आपला पती कितीही वाईट जरी असला तर तरी त्या पतिव्रतेच्या सामर्थ्यामुळे त्या पतीला काय होती, ताकद भेटते. तसं आता या शंखचूडाची पत्नी म्हणजे तुलसी. आता ती काय करायची, तपस सामर्थ्यातून पातिव्रत्य भावनेतून जे पुण्य प्रदान व्हायचं ते पुण्य याला द्यायची आणि याच्यातून हा काय करायचा, सगळ्या देवतांविरुद्ध लढायचा. मग येणे केलेला जो सगळ्या देवतांविषयी येणे केलेला जो युद्ध होतं याच्यातून मग याला मारणं गरजेचं होतं. आता देवतांचं आणि राक्षसांचं भांडण हे नेहमी चालतं, देवतांचं आणि राक्षसाचं भांडण. परंतु याच्यामध्ये फरक काय आहे, देवता ही सगळ्या सृष्टीला चालवतात आणि हे राक्षस या सृष्टीचं काय करतात, चक्र बिघडवतात. म्हणून यांना मारणं गरजेचं असतं. म्हणून आपणही जीवन जगत असताना आपल्यामध्ये पण देव पण आहे आणि दानव पण आहे आपल्या शरीरामध्ये. म्हणून सृष्टीची ही रचना जी आहे भगवान परमात्म्याने केलेली ती आपल्यासाठी केली नाही, ती कोणासाठी, बाकी जीवांसाठी केलेली आहेत. आपण त्याचा काय करतोय, ऱ्हास करतोय, उपभोग घेतोय. मग उपभोग घेत असताना त्यागातून घेतला पाहिजे, तिचा ऱ्हास नाही केला पाहिजे, तिला संपवलं नाही पाहिजे. आणि जसं तुम्ही संपवसान तुमच्यावर आपत्ती येणार. आता भविष्य पुराणामध्ये असं वर्णन आलेलं आहे की 2025 पासून ते 2032 पर्यंत, 2025 ते 2032 या कालावधीमध्ये या पृथ्वीवर असे आघात होणार आहेत, असे काही दिवस येणार आहेत की त्याच्यातून इतकं मोठं घनघोर युद्ध या पृथ्वीवर होणार आहेत. जरी युद्ध नाही झालं तर अशा आपत्ती येणार आहेत की त्याच्यामुळं आताची जगाची 8 अब्जाची लोकसंख्या आहेत, जगाची 8 अब्ज लोकसंख्या आहेत, त्याच्यातून फक्त 3 अब्ज लोकसंख्या राहील. म्हणजे किती अब्ज संपणार आहे, 8 मधून 3 गेले किती, 5 अब्ज लोकसंख्या संपणार आहे. असं बाकीत भविष्य पुराणामध्ये केलं आणि बऱ्याचशा संतांनीही सांगितलेलं आहे. जगन्नाथपुरीला एक संत होऊन गेले, त्यांनी पण भविष्यवाणी केलेली की 32 पर्यंत या पृथ्वीवर भरपूर हानी होणार आहे, नैसर्गिक संकट येणार, त्याच्यानंतर देशादेशामध्ये युद्ध होणार, परत ग्रह युद्ध होणार. आता भारताची लोकसंख्या किती आहे, 140 कोटी. आता 140 कोटी भारताची लोकसंख्या, 140 कोटी पैकी 2032 पर्यंत भारताची लोकसंख्या फक्त किती राहणार आहे, 50 कोटीपर्यंत, 50 लाखापर्यंत. म्हणजे एवढे लोक मारल्या जाणार आहे. जी 140 कोटी लोकसंख्या जी डबल आहे त्याच्या अर्धे लोक भारतात राहतील. म्हणजे भारतात पण एवढी हानी होणार आहे 2032 पर्यंत. आता जो आपण बघितला कोरोना, जी महामारी बघितली, तिच्यापेक्षाही भयंकर महामारी या दिवसामध्ये येणार आहे. मग या सगळ्यातून जरी तुम्हाला वाचायचं असेल, या सगळ्यातून जरी तुम्हाला पुढं जगायचं असेल तर मग याला संतांनी उपाय पण सांगितला. काय आहे त्या क्षणापासून, आहे त्या अवस्थेमध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण करण्याला प्रारंभ करा, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायला प्रारंभ करा. कारण की या सगळ्या संकटातून तोच वाचणारे जो भगवान परमात्म्याचा भक्त आहे. एवढंच नाही, तो भगवान परमात्म्याच्या धर्माला अनुसरून चालतो, भगवान परमात्म्याच्या कथा कीर्तनामध्ये जो नियमित राहतो. आणि मरणार कोणी, जे दुराचारी आहे,
जे व्यभिचार करणारे, त्याच्यानंतर जे व्यसनी आहेत, जे मांसाहार करणारे, हे लोक काय होणार आहे? मरणार. मग वाचायचं असेल, जगायचं कोणाला? सगळ्यालाच जगायचं. मरायला कोणी नाही म्हणत नाही. ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये, आगा मर हा बोल न साहती परी मेल्या उनी न राहती. मर म्हणलं कोणाला त्याला राग येतो, पण तो मेल्याशिवाय राहणार आहे का? तो मरणारच आहे ना. मग कोणाला जरी म्हणलं तर मर ना तिकडं, तो काय म्हणतो आपल्याला? तूच मर ना. ज्ञानोबराय म्हणतात, अगं मर हा बोल न साहती. आपल्याला मर हा बोल पण आवडत नाही, आपल्याला कोणी म्हणलं मरतं, परंतु आपण मरणारे आहोत. म्हणून आता जरी पुढं जरी जगायचं असेल, हे भाकीत म्हणजे भविष्य पुराणामध्ये आलेलं आहे. तसं आपण शिवमहापुराण, भागवत महापुराण वाचतो, तसं भविष्य महापुराण आहे, त्या पुराणामध्ये आलेलं आहे. आणि आता तुम्ही जरी बघितलं, जे मोठमोठाले संत आहेत, हे जे कथा करतायत, यांच्या कथेमध्ये पण तुम्ही ऐका, त्यांनी सांगितलेलं आहे की येणारा काळ फार अवघड आहे. धर्माविषयी लोक फार अंध होणार आहेत. आणि मग धर्माला जरी टिकून ठेवायचं असेल तर धर्म टिकवतो कशानं? मग शस्त्राने धर्म टिकवता येतोच, पण शस्त्रासह धर्म टिकवण्यासाठी धर्माविषयी आस्था पण गरजेचं आहे. धर्माविषयी आस्था गरजेची आहेत, मग धर्माने आचरण करणं पण फार गरजेचं आहे. म्हणून तोच वाचल जो धर्म आचरण करेल, धर्माच्या विरुद्ध जो कोणी वागेल, त्याचा नाश येणाऱ्या काळामध्ये होणार आहेत. म्हणून धर्माला धरून चाला आणि भगवान परमात्म्याचा नामचिंतनामध्ये आपलं जीवन व्यतीत करा. नियम बनवा जीवनामध्ये, थोडा का होईना देवाच्या चिंतनामध्ये आपलं जीवन घालवा. म्हणून जे वाईट लोकांना देणार, त्यांचं वाईट निश्चितच होणार. मग याचा निपात करण्यासाठी, शंखचूडाचा निपात करण्यासाठी भगवान परमात्म्याने विष्णू देवाला बोलवलं. विष्णूजींना सांगितलं की तुम्ही याला काय करा? दंडित करा, याचा वध करा. मग याचा वध करायचा, तर मग याचा वध कसा करता येईल? कारण की याला सहाय्य कोण होती? पत्नी होती. आणि जी पत्नी आपल्या पतीला यथोचित सहाय्य करते, तर पतीची निश्चितच काय होती? प्रगती होती. मग एकदा हा शंखचूड बाहेर गेला, आणि बाहेर गेल्यानंतर भगवान विष्णूने याचं रूप धारण केलं आणि कुठं आली? त्याच्या घरी आली. आता घरी आल्यानंतर तुलसीने ते बघितलं, हे घरी आले. मग घरी आल्यानंतर आता आपले पती घरी आल्यानंतर ती पतिव्रता, तर पती घरी आल्यानंतर पतिव्रते बाईचं काय काम आहे? 4 प्रश्न विचारणं नाही. आल्यावर अगोदर त्याची काय करणं? सेवा करणं, पाणी देणं, चहा करू का, तुम्ही थकले का, पाय दाबून देऊ का, हे पतिव्रतेचं लक्षण आहे. आता पतिव्रता आणि एक पतिवार्ता, दोन्ही बरं का फरक आहे काय? एक पतिव्रता आणि एक पतिवार्ता. आता पतिव्रता कोणाला म्हणतात, पतिवार्ता कोणाला म्हणतात? पतिव्रता जी पतीच ऐकते, आणि पतिवार्ता जी पतीनं जे सांगितलं त्याच्या उलट करणं. आता असं एक गावामध्ये एक पतिव्रता आणि एक पतिवार्ता दोघी राहत होत्या. पण पतिव्रता ही इतकी सेवा करायची, तिच्या पतीची इतकी सेवा करायची, मग एवढी सेवा करायची तर तिच्यात सामर्थ्य निर्माण झालं होतं. कशामुळं? पतिव्रते धर्मामुळं. सामर्थ्य किती निर्माण झालं होतं? एकदा काय झालं, हे समोरासमोर घर होतं, सगळं दिसत होतं. आणि पहिले काही जास्त मोठाले घरं नव्हते, पहिले काही कड्या कुलप जास्त नव्हते, शक्यतो सगळं दिसायचं ज्याच्या त्याच्या घरामधलं जुन्या काळामध्ये. मग ही पतिव्रता एकदा काय झालं, ती बाहेर कांडण करीत होती. आणि कांडण करायला काय काय लागतं? मुसळा नाही अजून, उखळ आणि मुसळ. कांडण करत होती उखळ आणि मुसळामध्ये. आता काम करत असताना मग्न होती कामामध्ये, पण तेवढ्यात बाहेरून पती आले, आणि पती आल्यानंतर आवाज दिला, काय करते, मला पाणी दे. आता पतीचा आवाज तिच्या कानावर आला, तर थोडी घरातून थोडी बाहेर होती, म्हणून तिनं काय केलं, घाई गडबडीमध्ये जे कांडत करत असताना जे मुसळ होतं ना हातामध्ये, ते तसंच सोडलं आणि घरामध्ये गेली. आता तसंच सोडलं. आता ती पतिव्रता असल्यामुळं तिच्या सामर्थ्याने ते मुसळ जसं वर गेलं, ते वरच तरंगलं, खाली आलंच नाही, वरच तरंगलं. कारण काय होतं? पतिव्रता होती ना. मग गेली, आणि गेल्यानंतर पतीला पाणी दिलं, पती तृप्त झाली. पण हे जे सगळं जे झालेलं, जे त्या ठिकाणी जे सगळं झालं ना, ती समोरची जी होती ना, आता ही पतिव्रता होती, ती पतिवार्ता होती. समोरची ना सगळं बघितलं. आता बघितलं समोरची ना, तिनं पाहिलं, हिनं जे मुसळ सोडलं ते तसं वरच राहिलं. ती पाहत राहिली, मुसळ खाली येतं का? ती पाणी देऊन आली, आणि जेव्हा तिनं मुसळाला हात लावला, ते मुसळ खाली आलं. हे सगळं तिनं बघितलं. आता बघितल्यानंतर तिच्या मनामध्ये पण विचार आला, आता हिच्याकून जरी होत असेल तर माईकून पण झालंच पाहिजे.
पतिव्रता तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. आता ती म्हटली हिच्याकून जरी होता असेल तर मी काय कमी आहे का, हिच्यापेक्षा मी कमी आहे का. मग दुसऱ्या दिवशी तिने काय केलं, ठरवलं आता आपल्याला पण हा प्रयोग करून पाहायचा. सगळ्यांनीच नाही केला पाहिजे बरं का, काय करावं काय नाही माणसाला कळलं पाहिजे. तिनं प्रयोग करायचं पाहिलं. मग नवऱ्याला आवाज दिला, पुढे काय नाही घरीच आहे. आता नवरा तिच्या धाकामधला होता, नवऱ्या तिचा धाकामध, तो तिच्या पुढे शब्दाच्या पुढे जात नव्हता, शब्दाच्या पुढे जात नव्हता. आता शब्दाच्या पुढे नाही गेला तर जावाईलाही चांगला. आमचा लक्ष्मी नारायणाचा जोडा का, तर जावाई आमच्या पोरीच्या शब्दाच्या पुढे नाही. आणि मग तीच परंपरा आपल्या घरात आली तर, तीच परंपरा आपल्या घरात आली तर काय मेला नसतं बायकोचा बैल. हा म्हणजे आपल्याकडं आलं तर बायकोचा बैल आणि आपल्या पोरीकडं असलं तर लक्ष्मी नारायणाचा जोडा. म्हणजे किती उलट वागणं आहे आपलं. मग हिनं ठरवलं ही जरी करू शकते मग आपण पण करू. आणि मग दुसऱ्या दिवशी तिनं पतीला सांगितलं. आता ते झोपेलच होतं रेडकू, ते आता ऐकणार बायको झोपेलच होतं. ते झोपेला असताना जे चहा घेऊन तिथं गेली कुठं बेडजवळ आणि याला उठवलं. हे जसं उठवलं उठलं. आता याला रोज सवय कशी होती, याने उठावं, पाणी तापावं, तिला पाणी तापून द्यावं आंघोळीला. मग याची आंघोळ झाल्यावर ती आंघोळ करेपर्यंत याने चहा करावी, मग याने तिला चहा नेऊन द्यावी. आता त्याचा दिनक्रम रोजचा होता. आता हे उलट झाल्यानंतर ते घाबरलं ना, नेमकी झालं काय बाबा, हिला काय झटका आला का, हिच्यावर कोणी काही मारलं मंत्र गिंत्र, ते तिला विचारायला लागलं आज सूर्य कुठून उगला मला एकदा बघू दे. ती म्हणे नाही पूर्वेकूनच उगलेला आहे, फक्त तुम्ही आज माझं ऐका. असं का बरं, मी म्हणते ना माझं ऐका. बरं तू म्हणते तसं, बरं काय काय काहीच नाही, आज तुम्ही नुसतं बसायचं. काय करायचं, नुसतं बसायचं. बरं तुम्हाला जेवण मी देणार, तुम्हाला पाणी मी देणार, तुम्हाला जे म्हटलं मी ते देणार. बरं मग आता यांचा दिवस निघाला आणि दिवस चालू झाला. आणि मग तिनं ठरवलं की जसं तिच्या पतीनं आवाज दिला याला तर शिकवलं तिनं. आता मी काय करते, मी बाहेर जाते आणि तिनं काढते उसळ आणि मुसळ काढ बाहेर. आणि याला सांगून ठेवलं की ज्या वेळेस तुम्ही आवाज देणार मी येणार, आणि तुम्ही मला काय करायचा 10-15 मिनिटांनी आवाज द्यायचा. ती बसली कांडण करीत बसली, म्हटली 15 मिनिटांनी मला आवाज द्या. येणे आता तिचं ऐकणार आहे. तिचं ऐकणार म्हणल्यावर आता तिनं जसं सांगितलं तसं ऐकावं लागन. ठीक आहे म्हणे, जा तू, तुला काय करायचं ते कर, मी आवाज देतो तुला. आता हिनं काय केलं, ती उसळ आणि मुसळ घेऊन बसली, कांडत बसली. आणि त्याला जसं सांगितलं, आता तो ऐकणारा होता म्हणून त्यांनी पण काय केलं, 10-15 मिनिटं जाऊन दिले आणि आवाज दिला. काय करते इकडे, मला पाणी दे. आता हिला वाटलं तिनं जसं सोडलं तसं मी पण सोडून पाहते. आता हिनं काय केलं, जसं ते मुसळ सोडलं तिला वाटलं हे आपलं, आता तिचं पतिव्रतेचं कांडण करताना ते वर गेलं तसं वरच राहिलं. हिला वाटलं आपण तसं वर फेकू. हिनं जसं वर फेकलं, जेवढ्या स्पीडनं ते वर गेलं तेवढ्या स्पीडनं रिटर्न फिरलं आणि जसं हिच्या तोंडावर बसलं काय मुसळ, समोरची पुरी 32शी गेली. जशी 32शी गेली, नवऱ्यानं आवाज दिला, काहीच बोलता येईना. का बर, आता ते मुसळ काय पहिले छोटे होते का, हा मुसळ किती अवघड होते. पुरी 32 पुरे दात पाडून टाकली तिचे. म्हणजे पतिव्रतामध्ये आणि पतिवार्तामध्ये एवढा फरक असतो, एवढा फरक असतो. समोरचीनं जसं केलं तसं आपल्या घरी घडणंच असं नाही. म्हणून त्यासाठी सेवा महत्वाची असते, सेवा महत्वाची असते. आपल्या जीवनामध्ये पती आपला कितीही वाईट जरी असला तर त्याच्याविषयी अनन्य भावाने राहणं म्हणजे पतिव्रता नारी. आणि नवरा किती जरी चांगला भेटला तरी भांडतच राहायचं, त्याला काय म्हणतात, हे दात पडे असेच, पतिवारता. म्हणून पतिव्रतेचं काय असतं, सामर्थ्य असतं. आणि मग विष्णू भगवान परमात्म्याला आज्ञा केली ना, आज्ञा केल्यानंतर हिचं पातिव्रत्य तुम्ही भंग करा. हिचं पातिव्रत्य भंग केलं तर आम्ही याला मारू शकतो. मग महादेवांनी यांच्या दोघांमध्ये प्लॅन बनला, कोणामध्ये, विष्णू भगवान परमात्म्याने आणि महादेवामध्ये. तुम्ही जर विष्णू भगवान परमात्म्याला सांगितलं तुम्ही जायचं पातिव्रत्य नष्ट करा, आणि मग तुम्ही तिथं गेल्यानंतर हिचं पातिव्रत्य भंग झालं तर त्या शंखचूडाला आपल्याला मारता येईल. यांच्या दोघात ठरलं. आणि मग भगवान विष्णूंनी काय केलं, हा शंखचूड बाहेर गेल्यानंतर त्याचं रूप धारण केलं आणि घरात प्रवेश केला. आता घरात प्रवेश केल्यानंतर ती तुलसी पतिव्रता होती. आता पती आले म्हणून तिने अगोदर षोडोपचार केले त्यांचे पतीचे, पाय धुणं,
त्याच्यानंतर पाणी देणं, त्यांना व्यवस्थित सगळं त्यांचं करणं. आणि मग त्याचे हावभाव, आता पतीच्या बारीक ना बारीक गोष्टीवर पत्नीचं लक्ष असतं. कारण एक दिवस सोबत नसतात, भरपूर दिवस ते सोबत राहिलेले असतात. मग ते शंखचूडाचं जे विष्णू भगवान परमात्मा शंखचूडाचं जे रूप धारण करून गेला होता ना, तर त्याच्या वागण्यामध्ये थोडा तिला फरक जाणवला. कोणाला? तुलसीला. आणि तिला माहिती आहे सगळे देवता माझ्या पतीच्या मुळावर उठलेले, याला मारणारे कधी न कधी. मग तिला ज्यावेळेस संशय आला, डाऊट झाला, तर त्यावेळेस ज्या विष्णूच्या रूपामध्ये जे शंखचूड आहेत त्याला विचारलं तिनं, माझ्या पतीच्या वागण्यामध्ये तुमच्या वागण्यामध्ये मला फरक जाणवतोय. आता तू जरी दुसरा कोणी असन तर तुझ्या स्वस्वरूपात प्रगट हो, नाही तर मी तुला शाप देईल. आता ती पतिव्रता म्हटल्यावर देव घाबरणारच तिला. मग भगवान विष्णूने शंखचूडाचं रूप सोडलं आणि स्वतःच्या रूपामध्ये विष्णू रूपामध्ये प्रगट झाली. आणि प्रगट झाल्यानंतर हे तिनं बघितलं, तर बघितल्यानंतर विष्णू देवाला ती बोलायला लागली, म्हणे कपटी विष्ण्या, हे तुझंच काम आहे म्हणे, तुझ्याशिवाय दुसरं कोणी येऊ शकत नाही, तू माझं पातिव्रत्य भंग केलं, निश्चितच आता माझ्या पतीचा काय होणार? वध होणार. आणि हे तिचं पातिव्रत्य भंग झालं. हा वेळ साधून शंकर भगवान परमात्म्याने त्या शंखचूडाचं काय केलं? मुंडकं उडवलं. आणि तिला समजलं की आता माझा पती माझ्या हातातून गेला, आणि त्याचा वध केला. आणि वध केल्यानंतर या सर्वाला कारणीभूत म्हणून विष्णू आहे. म्हणून विष्णूला त्या तुलसीनं शाप दिला की तू आता गंडकी नदीमध्ये शालिग्राम म्हणून दगडाचा होऊन पडशील. कुठं? गंडकी नदी. आता गंडकी नदी कुठे? नेपाळमध्ये. म्हणून शालिग्राम रूपामध्ये विष्णू भगवान परमात्मा त्या नदीत जाऊन पडली. कोणाचा शाप होता? पतिव्रतेचा शाप होता. आणि मग पतिव्रतेचा शाप म्हटल्यानंतर तो लागणारच. त्या गंडकी नदीमध्ये जाऊन पडले. ही गोष्ट ज्यावेळेस शंखचूडाचा वध शंकरांनी केला, शंकरांना समजलं. आणि शंकर भगवान परमात्मा तुलसीकडे आले आणि सांगितलं, तुलसीची समजूत काढली, ज्याला तू शाप दिला, मी सांगितलं होतं विष्णूला, जा तिचं पातिव्रत्य भंग कर, कारण की शंखचूडला मारणं गरजेचं होतं, कारण देवतांना त्रास देत होता. मग तिची समजूत काढली. आणि काढल्यानंतर मग तिनं उशाप दिला. त्यावेळेस त्या गंडकी नदीमधून जे शालिग्राम होऊन पडलेले भगवान विष्णू होते त्यांना नंदी महाराज घेऊन आले. आणि घेऊन आल्यानंतर शंकर भगवान परमात्म्याने त्यांना त्यांचं स्वरूप परत दिलं. म्हणून आजही आपल्या घरामध्ये नियम आहे की घरामध्ये काय असलं पाहिजे? शालिग्राम असला पाहिजे. बरं, शालिग्राम कोणता असला पाहिजे? तर शालिग्राम हा काळा असला पाहिजे, त्याचं रूप काळं पाहिजे, दुसरे शालिग्राम चालत नाही, काळाच असला पाहिजे तो. आणि उत्तमातला उत्तम शालिग्राम म्हणजे गंडकी नदीला. तो कुठे? गंडकी नदी नेपाळमध्ये, ती येऊन मिळते नंतर गंगेला, त्या नदीमधलाच असला पाहिजे. उत्तम शालिग्राम जरी ती नेपाळमध्ये असली गंडकी, आणि नेपाळ सोडून भारतात आली तर भारतात नाही भेटत शालिग्राम, तर त्यासाठी उत्तम शालिग्राम भेटण्यासाठी नेपाळलाच जावं लागतं. नेपाळमध्ये तिचं जे पात्र वाहतं ना त्याच्यामध्ये चांगले शालिग्राम भेटतात. म्हणून त्या शालिग्रामाची कथा, भगवान परमात्मा शालिग्राम म्हणून पडले आणि मग उशाप भेटल्यानंतर स्वस्वरूपात प्रगट झाले. परंतु ही सगळ्या गोष्टी ज्यावेळेस समजल्या, तुलसीला शरण आली विष्णू भगवान परमात्म्याला, विष्णूने उशाप दिला की तुलसी, तुला उशाप देतो, मी तुला आशीर्वाद देतो की माझ्याकडून एक चूक घडली, तुझे पती वारले, पण यापुढे ज्या ज्या ठिकाणी माझी पूजा होईल त्या ठिकाणी तुझं महत्व अनन्य राहील. आणि ज्या शालिग्रामामध्ये तुम्हाला शाप दिला होता ते शालिग्राम पण माझा, इथून पुढे माझे भक्त त्याचं काय करील? पूजन करील. म्हणून आपल्या पहिले लोक जे आता सगळे साधन इकडं तिकडं फिरायचं झाले त्याच्यामुळं नाही, पण पहिले पुढं जरी जायचं असलं, लांबच्या यात्रा करायच्या असल्यात, लोक काय करायची? पायी फिरायची. मग पायी फिरायचे तर नित्य उपचारामध्ये आपली बाधा नाही यायला पाहिजे म्हणून सगळे आपल्या कमराला काय बांधून फिरायचे? शालिग्राम. कारण शालिग्रामाने रोज जरी आपण फिरत असताना शालिग्रामाची पूजा झाली तर आपले नित्य जी देवपूजा आहेत त्याचं पुण्य आपल्याला भेटतं. म्हणून त्या शालिग्रामाचं महत्व याच्यामध्ये आलेलं आहे. आणि तुलसीचंही महत्व भगवान परमात्म्याने तुलसीलाही सांगितलं की तुझ्या वाचून मी राहणार नाही. कलियुगामध्ये माझं सगळ्यात आवडतं जे रूप आहे ते पंढरपुरामध्ये मी प्रगट होईन आणि तिथं मी तुलसी तुझा स्वीकार सगळ्यात जास्त करेन. म्हणून तुळशीचा बुक्का आणि तुळशी माळा भगवान परमात्म्याला, तुळशी हार गळा कासे पितांबर. नामदेव महाराज काकडे सांगतात पा, अति प्रिय आवडे तुळसी बुका, प्रिय आवडे तुळसी बुका, तैसीच प्रीती करी भोळ्या भाविका, प्रीती करी भोळ्या भाविका, आ नाम पद पंकज
पंकज पादुका नामपद पंकज पादुका श्रीमस्तकी वदितसे तुळसी बुका अति प्रिय आवडे तुळसी बुका नामपद पंकज पादुका तुळसी बुका अति प्रिय आवडे तुळसी बुका अति प्रिय आवडे तुळसी बुक्का तैसीची प्रीत करी भोळ्या भाविका नामापद पंकज पादुका श्री मस्तकी वंदित असे. पुढं काय होतं? हा महाद्वारी वैष्णव जन पूजा सामग्री घेऊन आले त्यासी. हा असा काकडा आपण सगळ्यांनी आता कार्तिक महिन्यात झाला ना, म्हणून भगवान परमात्म्याने तुलसीला दिलेलं ते वरदान, त्या वरदानातून तू मला सगळ्यात प्रिय होशील असं वचन दिलं. आणि वचन दिल्यानंतर शंखचूडाचा वध झाला. आणि वध झाल्यानंतर शंखचूड हा हिरण्याक्षाचा जवळचा पाहुणा होता. हिरण्याक्ष. आता मग शंखचूड मारला गेला हे त्याला माहीत झालं. माहीत झाल्यानंतर यांनी काय केलं, रागाच्या भरामध्ये पृथ्वी घेतली, पृथ्वीचं हरण केलं आणि पृथ्वीकडून नेऊन ठेवली क्षीरसागरामध्ये. आता क्षीरसागरामध्ये नेऊन ठेवल्यानंतर त्या पृथ्वी जोपर्यंत आपल्याला भेटत नाही तोपर्यंत या सगळ्या जीवांचं काय होईल, सगळे जीव राहणार नाही. मग भगवान परमात्म्याने वराह रूप धारण केलं. कोणी? विष्णू भगवान परमात्म्याने वराह रूप धारण करून त्या ज्या ठिकाणी या हिरण्याक्षाने पृथ्वी लपून ठेवलेली होती त्या क्षीरसागरामध्ये भगवान परमात्मा गेले आणि दोघांचं 1000 वर्ष युद्ध झालं. कोणाचं? हिरण्याक्ष आणि वराह भगवान परमात्म्याचं. वराह भगवान परमात्म्याचा अवतार कशासाठी? पृथ्वीला वाचवण्यासाठी. म्हणून बोले वराह भगवान की जय. वराहाचा अवतार तिथं झाला. भगवान परमात्म्याने हिरण्याक्षाला मारलं, पृथ्वी घेऊन आली आणि घेऊन आल्यानंतर परत पृथ्वीचं जडणघडण चाललं, सुंदर असं प्रकृती निर्माण झाली. आणि मग याच्यानंतर हिरण्याक्षाला मारलं म्हणून हिरण्यकश्यपू त्याचा भाऊ लहाना याने काय केलं, भगवान परमात्म्यासोबत वैरत्व घेतलं. आणि वैरत्व घेतल्यानंतर याला मारण्याचं त्यांनी काय ठरवलं, कोणाला? विष्णूला मारण्याचं ठरवलं. कोणी? हिरण्यकश्यपूनं. मग तपस्या केली ब्रह्मदेवाची, असं वरदान द्या की मी कोणाकोणच मेलो नाही पाहिजे. वरदान मागून घेतले आणि वरदान मागून घेतल्यानंतर त्याला वाटलं आता आपण अमर झालो. मग अमर झाल्यानंतर एवढं त्यांनी उत्पात केला, एवढा उत्पात केला, लय उत्पात केलं लगे. मग याला मारायचं म्हणून मग भगवान परमात्म्याला सगळे देवता शरण गेले. मग भगवान परमात्म्याने अवतार धारण केला. कशाचा? नरसिंह. मग ज्या वेळेस प्रल्हादाला सगळ्या यातना करून झाल्या, कड्यावून लुटून दे, सापामध्ये टाक, अग्नीमध्ये टाक, अनन्वित छळ तेलाच्या कढाईमध्ये प्रल्हादाला बसव, एवढे अनन्वित छळ प्रल्हादासोबत झाले. परंतु प्रल्हादासी पिता करीतो जाचनी परितो स्मरे मनी नारायण. त्याच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याशिवाय काहीच नव्हतं. प्रल्हादाचा जन्म कसा झाला याची पण सुंदर कथा आहे. प्रल्हादाचा जन्म कसा झाला, त्याच्या जन्माची कथा अशी सांगतात म्हणे की ज्या वेळेस हिरण्यकश्यपू आणि प्रल्हादाची आई कोण, काय नाव तिचं, काय यादू, हे दोघं ज्या वेळेस एकांतात होते, एकांतात असल्यावर हिरण्यकश्यपू पूर्ण दिवसाचा वृत्तांत कयादूला सांगत असे. आता मग त्या दिवशी काय घडलं होतं तर एक भगवान परमात्म्याचा नारायणाचा भक्त भजन करत असताना हिरण्यकश्यपूला सापडला. आणि सापडल्यानंतर हिरण्यकश्यपूने त्याला काय केला, दंड केला. पण दंड करत असताना तो एवढा दंड करूनही शेवटी तो काय करायचा, भगवान परमात्म्याचं स्मरण करायचा. नारायण नारायण नारायण. त्याला दंडित केलं, मारलं त्याला, अनन्वित छळ त्याचा केला, परंतु त्याचं स्मरण काय होतं, नारायण नारायण. मग हा सगळा कथित वृत्तांत हिरण्यकश्यपू कोणाला सांगतो, कयादूला. आणि मग कयादूला सांगत असताना दोघंही त्या दिवशी त्या रात्री समागम, त्या दोघांचाही संबंध आला. आणि संबंध आल्यानंतर कयादूने याला काय केलं, विचारायला सुरुवात केली. काय झालं
काय झालं तर काही नाही म्हणे, तो एक भक्त होता नारायणाचा आणि तो देवाचंच भजन करत, मी त्याला एवढा मारत होतो, त्याला एवढा त्याचा छळ केला, परंतु नारायण नारायणच स्मरत होता. मग ज्या वेळेस संबंधामध्ये आले आणि हिरण्यकश्यप उत्तेजित झाला आणि उत्तेजित झाल्यानंतर कयादू विचारायची काय म्हणायचा, तो काय म्हणायचा, तर मग हिरण्यकश्यप म्हटला की तो काय म्हणायचा, नारायण म्हणायचा, नारायण म्हणायचा. आणि मग ज्या वेळेस बीज श्रवल्या गेलं, बीज बाहेर आलं आणि बाहेर आल्यानंतर त्या बीजाचा गर्भ कयादूच्या पोटामध्ये राहिला आणि राहिल्यानंतर असा मुलगा जन्माला आला, असा मुलगा जन्माला आला. तो नित्यस्मरण काय कोणाचं करत होता, नारायण नारायण श्रीम नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. ओ नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमनारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 ओ नारायण नारायण श्रीम नारायण 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 ओ नारायण नारायण श्रीम नारायण 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 असा तू भगवान परमात्म्याचं भजन करायचा. आता मग भगवान परमात्मा चतुर इतका आहे, ज्याच्या विरुद्ध तो लढायचा त्याच्याच घरी त्याचा भक्त जन्माला घातला, एवढा चतुर भगवान परमात्मा आहे. मग त्या प्रल्हादाचा अनन्वित छळ केला. मग एक दिवस कंटाळून स्वतः पिता आपल्या पुत्राला मारायला निघाल्यानंतर दोघात संवाद झाला आणि संवाद झाल्यानंतर तो हिरण्यकश्यप विचारतो, तुझा नारायण आहे तरी कुठं, सर्वत्र यत्र तत्र सर्वत्र कोण आहे, भगवंत आहेत असं प्रल्हाद सांगतो. आणि सांगितल्यानंतर हिरण्यकश्यप म्हणतो, या खांबात पण आहेत का, हा म्हणे. म्हणून संत म्हणतात, खांबावरील लात मारिता दुर्जनी स्तंभी नारायण प्रगटला. भगवान परमात्माच्या स्तंभामध्ये भगवान परमात्म्याने रूप धारण केलं आणि स्तंभाच्या बाहेर पडले भगवान परमात्मा. आणि पडल्यानंतर सगळ्या देवतांनी जय जयकार केला. नरसिंह भगवान की नरसिंह भगवान तिथं जन्माला आले. अवतार भगवान परमात्म्याने धारण केला नरसिंह स्वरूपामध्ये. आणि एवढा क्रोध भगवान परमात्म्या आला त्या हिरण्यकश्यपूचा होता. मग हिरण्यकश्यपूने जे जे मागितलं त्याच्या विपरीत भगवान परमात्म्याने केलं आणि करून त्याचा भगवान परमात्म्याने काय केलं, मांडीवर त्याला घेतलं आणि टराटरा असा नरसिंह भगवान परमात्म्याच्या अवताराची कथा. हिरण्यकश्यपूला मारलं आणि हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर सर्व जगताचा भगवान परमात्म्याने उद्धार केला. आणि परत भगवान परमात्म्याचं म्हणून जीवनामध्ये काही जरी झालं, किती संकट येऊ द्या आणि किती वाईट लोक जरी आली तरी आपलं नामस्मरण आणि भगवान परमात्म्याविषयी श्रद्धा कधी कमी होऊन द्यायची नाही. कारण की कितीही आपल्यावर जरी संकट आलं, शेवटी आपल्याला संकटातून बाहेर तो कधी ना कधी काढणारच. म्हणून त्याचा विसर कधी पडून द्यायचा नाही. बाकीच्या पुऱ्या जगाचा विसर पडला तरी चालेल. तुका म्हणे तुझा न पडो विसर, तुका म्हणे तुझा न पडो विसर, दुःखाचे डोंगर झाले तर, दुःखाचे डोंगर झाले तरी, तुका म्हणे
करी तो दाचनी प्रल्हादासी पिता करी तो दाचनी प्रल्हादासी पिता करी तो दाचनी प्रल्हादासी पिता करी तो दाचनी परिस्मरे मनितो नारायण परिस्मरे मनितो नारायण प्रल्हादासी पिता करीतो जाचनी परितो स्मरे मनी नारायण परितो स्मरे मनी नारायण. स्वतःच्या पुत्राला पित्याने त्रास देणं कशामुळे? भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो म्हणून. तरीही भगवान परमात्म्यावरची श्रद्धा थोडीही प्रल्हादाने कमी केली नाही. म्हणून जीवनामध्ये कितीही संकट जरी आले त्या संकटातून आपण काय झालं पाहिजे? त्या संकटावर मात आपण केली पाहिजे. अशी या नरसिंह अवताराची कथा. त्यानंतर युद्धखंडामध्ये बाणासुराची कथा येते. ते बाणासुर कोण? या बाणासुराने काय केलं होतं? याची एक मुलगी होती आणि त्या मुलगीची मैत्रीण होती चित्रलेखा. आता या बाणासुराची मुलगी, तिला एकदा स्वप्नामध्ये दृष्टांत पडला आणि दृष्टांतामध्ये एक तेजपुंज असा पुरुष तिने स्वप्नात बघितला आणि बघितल्यानंतर त्याच्याविषयी ती विचार करायला लागली आणि त्याच्यावर तिचं प्रेम जडलं. आता स्वप्नात बघितलेला पुरुष, त्याच्यावर प्रेम जडणं, आता तो पूर्ण जगतामध्ये आहे का? नाही. तिनं विचार नाही केला पण त्याच्यावर तिचं प्रेम जडलं. आणि मग जडल्यानंतर तिची एक मैत्रीण होती चित्रलेखा. आता ही चित्रलेखा काय करायची? समोर जे तिला कोणी सांगेल तसं ती चित्र काय करायची? रेखाटायची. आता मग दोघी एकदम परम सखी होत्या, मैत्रिणी होत्या. आता मग बाणासुराची जी पुत्री आहे, मुलगी आहेत, चित्रलेखानं बघितलं की नेहमी माझ्यासोबत संवाद साधायची, बोलायची, मन मोकळे माझ्यासोबत राहायची. बरेचसे दिवस, काही दिवस, 2-1 हप्त्यापासून मी बघते, ऑब्झर्वेशन करते. ऑब्झर्वेशन मराठी शब्द, मराठीने इंग्लिश आहे. बघते हिला मी, हिच्या वागण्यामध्ये थोडा बदल झालेला आहे. कशामुळे झाला? म्हणून तिनं विचारलं, उत्सुकतेपोटी विचारलं. आणि विचारल्यानंतर मग हिनं काय केलं? बाणासुराच्या मुलीने सांगितलं त्या चित्रलेखेला की असा एक पुरुष माझ्या स्वप्नामध्ये आला, दिव्य पुरुष, आणि मी त्याच्यावर प्रेम करून बसले. आता तो जरी मला भेटला नाही तर मी काय करेल? या देहाचा त्याग करेल. प्रेम जडलं त्याच्यावर. आणि मग आता या चित्रलेखाने तिला विचारलं, कसा आहे तो दिसाला? मग तिनं जसं जसं सांगितलं तसं तसं हिनं त्याचं चित्र रेखाटलं. कोणी? चित्रलेखीने चित्र रेखाटलं. आणि चित्र रेखाटल्यानंतर एक सुंदर असा 18-20 वर्षाचा मुलगा त्या चित्रामध्ये दिसायला लागला. आणि मग दिसायला लागल्यानंतर विचार करायला लागली चित्रलेखा, आता हा आपल्याला कुठं भेटल? म्हणून ती बाणासुराची जी मुलगी चित्रलेखाला सांगितलं, काही करून मला हा भेटला पाहिजे. आता चित्रलेखाला वरदान पण होतं की ती आकाश मार्गाने भ्रमण करू शकते. आता मग ही आपल्या सखीना, म्हणजे आता मैत्री कशी असते, मैत्रीसाठी माणूस काही पण करू शकतो. मग ते चित्रलेखानं वचन दिलं की मी याला पातळ जरी असलं त्याला शोधून मी तुझ्यासाठी आणेन. म्हटल्यानंतर चित्रलेखा निघाली बाणासुराच्या नगरीतून. आणि निघाल्यानंतर भ्रमण करता करता भगवान श्रीकृष्णाच्या द्वारका नगरीमध्ये आली. आणि द्वारका नगरीमध्ये आल्यानंतर भगवान श्रीकृष्णाचा मुलगा होता एक अनिरुद्ध. त्या अनिरुद्धाला बघितलं चित्रलेखानं, त्याला बघितलं. आणि बघितल्यानंतर जसा आपण चित्र काढलं तसाच हा मुलगा दिसतोय. मग दिसतोय ते चित्रलेखीनं काय केलं?
त्या अनिरुद्धला द्वारका नगरीतून उचललं, किडनॅप केलं आणि कुठं आली? बाणासुराच्या नगरीमध्ये. आता या बाणासुराने काय केलं होतं? आपल्या मुलीसाठी भरपूर पहिरेदार, तिची सिक्युरिटी फार कडक ठेवलेली होती. एक साधा उंदीरही आतमध्ये जाणार नाही एवढी तो काय करायचा, काळजी घ्यायचा. मग आता यांनी त्या चित्रलेखाने अनिरुद्धला उचलून आणलं आणि कुठं ठेवलं? त्या चित्रलेखाची त्या बाणासुराची मुलगी होती का, तिच्याच रूपमध्ये त्याला ते काय केलं, कैद करून ठेवलं, बांधून ठेवलं. आणि मग कृष्णाच्या पुत्राच्या सोबत अनिरुद्ध सोबत लावून दिला. आणि लावून दिल्यानंतर हे भगवान परमात्मा आपल्या पुत्राला घेऊन निघून गेले. त्या बाणासुराची ही कथा. त्यानंतर बरेचसे असे राक्षस, एक नाही दोन नाही, बऱ्याचशा राक्षसांचा उद्धाराची कथा या शिवमहापुराण कथेमध्ये आलेले आहे. भगवान परमात्मा स्वतः आणि भगवान परमात्म्याचे सारथी, भगवान परमात्म्याचे मित्र, भगवान परमात्म्यासारखेच म्हणजे विष्णू भगवान परमात्मा, या दोघांनीही अगणित असे राक्षसांची वध करून या पृथ्वीतून काय केलं? राक्षसमुक्त ही पृथ्वी केली. आणि मग अजून एक राक्षस होता, त्या राक्षसाचा वध भगवान परमात्म्याच्या दुसऱ्या पुत्रापासून होणार. तो म्हणजे दुसरा पुत्र कोण? तर भगवान गणेश. गणेशाच्या जन्माची कथा येते. माता पार्वती स्नान करत असताना, एकांतामध्ये असताना प्रहरदार नंदी महाराजांना ठेवलं. नंदी महाराजांना सांगितलं, मी स्नान करते, कोणालाही आत येऊन देऊ नको. आता नंदी महाराज बाहेर उभं राहिले, पण नंदी महाराज बाहेर उभं राहिल्यानंतर भगवान शिवशंकर तिथं आले. आता नंदी महाराज शंकराचे कोणी? दास आहे. आता आपले मालक आल्यावर दासाला काही शब्द बोलता येतो का? नाही बोलता येत. मग माता पार्वतीची आज्ञा असतानाही कोणालाही प्रवेश नको देऊ अशी आज्ञा असताना नंदी महाराजांनी शंकर भगवान परमात्म्याला सोडून दिलं. आता शंकरजी कोण होते? मालक होते. माता पार्वतीला चिंता पडली, मी सांगितलं होतं मी स्नान करते एकांतात, कोणालाही आत पाठवू नको, कोणी जरी असलं तरी. नंदी महाराज म्हटले, माता स्वतः भगवान परमात्मा आल्यावर मला तिथं काही बोलता येत नाही, मला तिथं काही करता येत नाही, त्यांचं वचन मला ऐकावं लागलं. मग आपलं कोणी ऐकत नाही म्हणून माता पार्वतीने काय केलं? ठरवलं की आपला ऐकणारा कोणीतरी आता असला पाहिजे, म्हणून त्याची उत्पत्ती आपण करायची. मग माता पार्वतीने असं ठरवलं की आता एक असा योद्धा निर्माण करायचा की तो माझं काय करेल? ऐकेल. म्हणून माता पार्वतीने स्वतः तपसामर्थ्यातून मळाचा गणपती नाही बरं का, तू आपण काय म्हणतो मळाचा गणपती पार्वतीनं केला. मळाचा नाही तो. मग मळाचा गणपती आपण पण करून पहा, आपल्या अंगावर मळ निघत नाही का? आपण पण करून पहा होतो का जिवंत? मळाचा नाही तो. अपभ्रंश झाला तो मनाचा आहे. कशाचा? मनाचा आहे. जिनं आपल्या मनामध्ये ज्याचं स्मरण केलं, कोणाचं? गणपती बाप्पाचं. जिनं स्मरण केलं आपल्या मनामध्ये आणि मनाच्या जागरूकतेने, मनाच्या ज्ञानाने आणि त्या तीव्रतेने ज्याची उत्पत्ती झाली त्याला काय म्हणतात? गणपती. म्हणून कोणी काही म्हणेल, परंतु ग्रंथ वाचले पाहिजे. शिव महापुराणामध्ये पण वर्णन असं आलं नाही की मळाचा गणपती केला, मळाचा नाही. तर जिने मनामध्ये ज्याचं स्मरण केलं, स्फुरण केलं, मनातून ज्याची उत्पत्ती झाली, तिला जसा हवा होता, तिचा ऐकणारा, तिला जसा पाहिजे नव्हता, त्याची निर्मिती कशाने केली? तिने मनाने. मनातून त्याची उत्पत्ती माता पार्वतीने केली आणि केल्यानंतर त्याच्या संजीवन मंत्राचा उच्चार केला आणि गणपती बाप्पा जागृत झाले. आणि मग मला उत्पन्न जिनं केलं तिला भगवान परमात्म्याने, गणपतीने हात जोडले आणि हात जोडून, नामकरण झालं नव्हतं, हात जोडले आणि नमस्कार केला. माता, तुम्ही मला जीव दिला, तुम्ही मला उत्पन्न केलं, जन्म दिला, सांगा माझ्यासाठी काय आज्ञा आहे? माता पार्वतीने निर्माण केलेला तो पुत्र, माता पार्वती म्हणते, पुत्रा, मी माझा नित्य उपचार करत असताना, स्नान करत असताना, माझे सर्व नित्य उपचार करत असताना आजपासून जो कोणी आला तर त्याला तिथंच द्वारावर थांबायचं, पण मध्ये प्रवेश द्यायचा नाही. ही आज्ञा ऐकली त्या मुलाने, ऐकली आणि द्वारावर जाऊन उभे राहिले. आता द्वारावर जाऊन उभे राहिल्यानंतर 1 दिवस 2 दिवस निघून गेले, पण एक दिवस असा उजेडला, मातामध्ये स्नान करत होत्या, ते बालक त्या दारावर प्रहर देत होतं.
रक्षण करत होतं, माताने दिलेल्या आज्ञेचं पालन करत होतं. आणि येणं झालं तिथून महादेवांचं. कोणाचं? पार्वतीला भेटावं म्हणून महादेव निघाले आणि आले तर कोणी अनोळखी दिसतंय आज, नंदी तर नाही. बरं, भगवान शंकर म्हटले अनोळखी जरी असले तर काय करायचं, आपलंच घरी. आता आपल्या घरामध्ये कोणाला आपल्या घरामध्ये आपल्याला कोणी जाण्यास रोखलं, बरं त्याची ओळख पण नाही आपल्यासोबत, आणि तो जर म्हणलं या घरामध्ये जाऊ नको, आपलंच घर, आता आपण काय करू त्याला? आपण त्याला म्हणू का बरं 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 तुम्ही असं म्हणतात का, मग आम्ही नाही जात घरामध्ये, असं म्हणू त्याला आपण त्याला धरून मारूच. आपल्याकडे दुसरं तिसरं काहीच नाही, मारूच. आता तसं महादेवाला वाटलं आता घर माझं, सगळं माझंच, आणि आता हा कोणी? भगवान शंकर मध्ये प्रवेश करायला लागले. काठी होती गणपती बाप्पाच्या हातात, काठी आडवी केली, तुम्ही मध्ये जाऊ शकत नाही. भगवान शंकर म्हटले आता लहान लेकरू याला काय बोलावं. भगवान परमात्म्याने त्याला बाजू केलं, मध्ये प्रवेश करायला लागले. गणपती बाप्पा पुढे आले समोर, कोणाला विचारून चालले म्हणे तुम्ही, आता हे कोणाला बोलतं? ते केवढं होतं, 5-6 वर्षाचं बालक, कोणाला बोलतं? महादेवाला. आता महादेव कसे, एक तर भोळा आहे, आणि एकदा का त्यांनी त्याचा भोळा पण सोडल्यावर मग तो कसा आहे, त्रिनेत्रधारी, मग तो कोणालाही रेटत नाही. भोळाही तेवढाच आणि क्रोधी तेवढाच आहे. त्याला क्षमा केली, बाजूला केलं, पण ऐकायला तयार नाही. मग विचारलं तू कोणी? आता देवाने त्याला विचारलं, ती विचारतं त्या देवाला तू कोणी? मग भगवान परमात्मा म्हटले मी मधी चाललो, पार्वतीचा मी पती. बर, तू कोण आहे? मला पार्वती मातेनं निर्माण केलं, पार्वती माता माझी आई आहे, आणि तिनं मला सांगितलं की इथं तू रक्षण कर, पहारा दे. मग भगवान परमात्मा म्हणते पार्वती जरी तुझी आई असेल तर मी पार्वतीचा पती, म्हणजे मी कोण झालो? तुझा पिता झालो, वडील झालो. मग आता वडिलांची आज्ञा म्हणून आता तू बाजूला हो आणि मला मध्ये प्रवेश करून दे. तर ते बालक म्हणतं मला वडिलांची आज्ञा शीर्षावंदन आहे, मला कोणाची आज्ञा शीर्षावंद आहे? माझ्या आईची, मातेची. ज्या मातेनं मला जन्म दिला. इंद्रदेव आले, इंद्रदेव गेले, गणपती बाप्पा इंद्रदेवालाही मारलं. आणि मग नंतर ब्रह्मदेव आले, आणि ब्रह्मदेव आज्ञा घेतात महादेवाची आणि जातात गणपती सोबत युद्ध करायला जातात. जसे आले ब्रह्मदेव तसे गणपती बाप्पांना दाढी सगटच धरली, दाढीला धरून असे हाणले. ब्रह्मदेव धोतर समजायला त्यांना सुटलं, फेकल्यावर तसंच त्या त्रिशूळाने गणपती बाप्पाचं मुंडकं उडवलं, आणि गणपती बाप्पाचं मुंडकं उडवलं. गणपती बाप्पा धारात पडली, आणि काय झालं म्हणून आवाज येतोय म्हणून पार्वती माता बाहेर आली, आणि बाहेर आली तर जो मुलगा मला आई म्हणत होता तो मुलगा आता जमिनीवर पडलेला आहे, आणि त्याचं श्रीमुख धडापासून काय झालेलं आहे, वेगळं झालेलं आहे. क्रोधिष्ट झाली पार्वती माता, आणि क्रोधित त्या क्रोधातून, पार्वती मातेच्या क्रोधातून तिनं असंख्य अशा देवी उत्पन्न केल्या, आणि त्या सगळ्या देवतांना त्या देवींना सांगितलं. मग काली असेल, भद्रकाली असेल, या सर्व ज्या देव्या आहेत या सर्वांना आदेश दिला पार्वती मातेना की ज्या ज्या देवतांनी माझ्या पुत्राला मारण्याचा प्रयत्न केला या सगळ्यांच्या लोकांमध्ये, त्या सर्व देवाच्या लोकांमध्ये जाऊन त्यांचा सगळा लोक काय करा, विध्वंस करून टाका. आणि मग सर्वत्र तिन्ही लोकांमध्ये, आणि जेवढे लोक होते, ब्रह्मलोक असेल, विष्णू लोक असेल, वैकुंठ लोक असेल, इंद्राचं स्वर्ग असेल, या सर्वांमध्ये जाऊन त्यांनी काय केले, हाहाकार करण्यास सुरुवात केली. एवढा उत्पात मांडला गेला तिथं. मग सर्व देवता कोणाला शरण आले? महादेवाला, की काही करून तुम्ही आता हे थांबवा. मग महादेवाने पार्वती मातेची समजूत काढण्यास प्रयत्न केला. मग महादेवाला पार्वती माता प्रश्न करते, माझ्या पुत्राची, माझ्या मुलाची काय चुकी होती? ज्याच्यासोबत वैरत्व नाही त्याच्यासोबत तुम्ही युद्ध करू शकत नाही, हे साधा नियम तुम्हाला माहीत नाही. माझ्या आज्ञेचं पालन माझा मुलगा करत होता आणि त्याला तुम्ही मारलं, त्याची चुकी काय? मग शंकर भगवान परमात्मा म्हटले माझं प्रायश्चित्त मी करतो, मला सांग. काही मला प्रायश्चित्त करायची गरज नाही, मला माझा पुत्र जिवंत हवा. काय म्हटलं पार्वती माता? पुत्र माझा मला जिवंत हवा, त्याला काहीही करून तुम्ही काय करा, त्याला काहीही करून तुम्ही त्याला काय करा, जिवंत करा. मग सगळ्या देवतांना त्रास होतोय म्हणून शंकर भगवान परमात्म्याने पार्वती मातेची समजूत काढली आणि सांगितलं की मी गणपतीला जीवनदान देतो. आणि मग नंदी महाराजांना आज्ञा केली की जा,
जी आई आपल्या मुलाकडे उत्तरेकडे तोंड करून आणि आपल्या मुलाकडे जी आई उत्तरेकडे तिचं तोंड असेल मुलाकडे पाठ करून झोपलेली असेल अशा मुलाचं मुंडकं तुम्ही घेऊन या. म्हणून असंही पण सांगतात की नवजात जे बालक असतं त्याच्याकडे कधी पाठ करून झोपू नये आईने त्याच्याकडे पाठ करून झोपू नये. मग हे नंदी महाराज उत्तरेकडे दक्षिणेकडे गेले भ्रमण करता करता. एक हत्ती आपल्या मुलाकडे पाठ करून झोपलेली होती हत्ती आणि त्या मुलाचं मुख कुठं होतं उत्तरेकडे होतं. तर त्या हत्तीनीचं पिल्लू त्या पिल्ल्याचं मुंडकं नंदी महाराजांनी तोडलं आणि ते मुंडकं घेऊन कुठं आली कैलासामध्ये आली. भगवान परमात्म्याने सगळ्यांनी ते बघितलं आता याला हत्तीचं मुंडकं याला कसं जोडायचं. मग महादेवांनी काय केला संजीवन मंत्राचा तिथं उच्चार केला ते मुंडकं बसवलं आणि बसवल्यानंतर तिथं त्या बालकाला भगवान परमात्म्याने जीवनदान दिलं आणि जीवनदान दिल्यानंतर सर्व देवता प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर सर्व देवतांना त्या गणपती बाप्पाला आशीर्वाद दिला आणि सर्वप्रथम महादेवांनी आशीर्वाद दिला की तू माझा लाडका पुत्र म्हणून मी तुला माझ्या सर्व गणांचा काय करतो अध्यक्ष करतो. म्हणून सर्व गणांचा अध्यक्ष सर्व गणांचा पती म्हणून त्याला नाव पडलं काय गणपती. महादेवाचे जे सर्व गण आहेत त्या सर्वांचा अध्यक्ष सर्वांचा मोठा सगळ्यापेक्षा मोठा म्हणजेच गणपती सर्व गणांचा अध्यक्ष म्हणून त्याला नाव दिलं गणपती. बोलिये गणपती महाराज की जय. गणपती बाप्पा तिथं आले. आल्यानंतर मग सगळ्या देवतांनी भगवान परमात्म्याला आशीर्वाद दिला. माता लक्ष्मी आल्या आणि लक्ष्मींना सांगितलं की मी तुला असा आशीर्वाद देते की सर्वप्रथम अग्रगण्य तुझ्या पूजेचा मान राहील. कोणतंही शुभ कार्य करायचं असेल तर सर्वप्रथम तुला मान देण्यात येईल आणि जोपर्यंत तुला मान देणार नाही तोपर्यंत ती पूजा संपन्न होणार नाही. म्हणून आपल्याकडे आजही सर्वप्रथम कोणाचं आगमन कोणाला अगोदर कोणाचं पूजन केलं जातं गणपती बाप्पाचं केलं जातं कारण की लक्ष्मी मातेनं असं वरदान गणपती बाप्पाला दिलेलं आहे. मग आता बरेचसे मूर्ख लोक विचारतात महाराज गणपती बाप्पा जर महादेव पार्वतीच्या नंतर असेल त्यांचे पुत्र असेल आणि मग आग्रह पूजेचा मान गणपतीला आहे सर्वप्रथम तर महादेवाच्या लग्नात मग कोणाचं पूजा झाली होती गणपती तर नव्हतं तेव्हा. गणपतीचे एक प्रकार नाही गणपतीचे लय मोठे 5 प्रकारचे गणपती आणि ज्याच्यात जो आद्य गणपती तो आद्य गणपती या सगळ्यांपेक्षा मोठा आहे. म्हणून महादेव पार्वतीच्या लग्नामध्ये पण त्याचं स्मरण झालं होतं आणि तो आद्य गणपती त्याचा अंतही नाही त्याचा उदय पण नाही जन्मही नाही आणि जो सर्व ठिकाणी असतो. ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान आकार तो ब्रह्म उकार तो विष्णू आकार तो ब्रह्म विकार तो विष्णू निर्विकार स्वरूप महेशाचे आकार तो ब्रह्म उकार तो विष्णू आकार तो ब्रह्म उकार तो विष्णू ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न तो हा गजानन जानियेला आकार तो ब्रह्म उकार तो तुका म्हणे ऐसे आहे वेदवाणी आहे वेदवाणी पहावे पुराणी व्यासाची आकार तो ब्रह्म उकार तो विष्णू निर्विकार स्वरूप महेशाचे ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न तो हा गजानन
जाणीला ओमकार प्रधान रूप गणेशाचे ओमकार प्रधान रूप गणेशाचं जसं भगवान परमात्मा आद्य आहे तसे गणपती बाप्पा पण आद्य आहेत आणि या सगळ्या पुराणाचा भेद आहेत. आता गणेश पुराण जरी बघितलं तर गणेश पुराणातून सर्व देवतांचा जन्म आहे. आकार तो ब्रह्मा उकार महेश्वर या सर्व देवतांचा जन्म गणपती बाप्पातून आहेत. हा पुराणामध्ये भेद आहेत. ज्या देवतेंचं जे पुराण त्या देवतेला तिथं अग्रगण्य स्थान दिलेलं आहे आणि याचा भेद पण असा मानायचा की कल्पांती भेद आहे सगळ्यांचा. प्रत्येक देवतांचे एक एक कल्प आहेत, त्या कल्पांती भेद आहेत म्हणून या सर्व देवतांना अग्रगण्य स्थान आहेत. अशा गणपती बाप्पांचा अवतार झाला. गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी त्यानंतर माता पार्वती आणि शिवशंकर या दोघांचाही चौघांचाही आता सुंदर असा प्रपंच, 2 मुलं आणि यांचा सर्वांचा प्रपंच सुरुवात झाली. मग जसे जसे मोठे होत गेले तसं मग यांच्या विवाहाची लगबग तयार झाली. कोणाची? गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामींची. मग या दोघांचाही विवाह संपन्न करायचा. तर मग कसा करायचा? तर मग नारद मुनींना ती जिम्मेदारी स्वीकारली आणि स्वीकारल्यानंतर नारद मुनींनी परीक्षा ठेवली. काय परीक्षा ठेवली? तर पृथ्वीची जे 7 प्रदक्षिणा करून येतील त्यांचा अगोदर काय करेल? त्यांचा अगोदर विवाह करून देण्यात येईल. मग आता गणपती बाप्पा हे चतुर होते. मग पृथ्वीची 7 प्रदक्षिणा करायची. आता गणपती बाप्पाचं वाहन कोण? उंदीर. आणि कार्तिक स्वामीचं वाहन मोर. आता कोण लवकर जाऊन येणार? उंदरावाला का मोरावाला? प्रदक्षिणा घराची करायची नव्हती, कशाची करायची होती? पृथ्वीची प्रदक्षिणा करायची म्हटल्यावर उंदरावर कसं जमल? त्याला उडणारच प्राणी लागत ना. मग कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पामध्ये परीक्षा घेण्याचं ठरवलं. मग आता आले नारद महाराजांनी सगळी तयारी केली आणि नारद मुनींनी तयारी केल्यानंतर गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी दोघं उभे राहिले आणि उभं राहिल्यानंतर यांनी शिट्टी फुकली. कोणी? नारद महाराजांनी. आणि दोघं निघाले. आता गणपती बाप्पा उंदरावर किती पळणारे उंदीर? आता गणपती बाप्पाचं स्वरूप आपल्याला माहिती आहे, मोठा पोट्यावाला, मोठा पोटाचा, लांब सोंडेचा गणपती बाप्पा. आता उंदीर किती पळणार? कार्तिक स्वामी जसे मोरावर बसले तसं मोराने काय केलं? उड्डाण घेतली. लगेच कार्तिक स्वामी आकाशामध्ये. मग आता इथं गणपती बाप्पाने काय केली? आपली बुद्धी चालवली. आता बुद्धीची देवता आहे कोण? गणपती बाप्पा. बुद्धीची देवता आहे कोण? गणेश महाराज. मग यांनी काय केली? बुद्धी चालवली आणि यांनी काय केलं? आपले आई वडील ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी आल्यानंतर नमस्कार केला दोघांनाही आणि नमस्कार करून गणपती बाप्पाने प्रदक्षिणा मारण्यास सुरुवात केली. 1 2 3 अशा 7 प्रदक्षिणा आपल्या आई वडिलांना गणपती बाप्पाने मारल्या आणि मारल्यानंतर नारद महाराजांना म्हटले, गणपती बाप्पा, नारद महाराज 7 प्रदक्षिणा म्हटले होते ना तुम्ही, 7 प्रदक्षिणा माझ्या झालेल्या आहेत, आता चला माझं लग्न लावून द्या. नारद मुनींनी गणपती बाप्पाचे शब्द ऐकले. नारद मुनी आश्चर्यचकित झाले. नारद मुनी म्हटले, 7 पृथ्वी प्रदक्षिणा आपण असं ठरलं होतं, पण तुम्ही बुद्धीमध्ये वरिष्ठ आहात, बुद्धीमध्ये तुम्ही वरिष्ठ आहात आणि तुम्ही तुमची बुद्धी चालवली आणि आई वडिलांना प्रदक्षिणा मारल्या म्हणजे तुम्हाला काय वाटलं की 7 पृथ्वी प्रदक्षिणा संपन्न झाल्या. खरं ज्यांची बुद्धी चालाक आहे, ज्यांची बुद्धी अतिशय हुशार अशी ज्यांची बुद्धी आहे तेच असा विचार करू शकतात. नारदांनाही ते पटलं आणि ते पटल्यामुळं नारदांनीही गणपती बाप्पांच्या काय केलं? लग्न सोहळ्याची काय केली? तयारी चालू केली. लग्न सोहळ्याची तयारी चालू केली आणि सगळे देवताही तिथे आल्यानंतर सगळ्या देवतांनी गणपती बाप्पांचा तो पराक्रम ऐकला. माता पार्वती भगवान शंकर हे अतिशय प्रसन्न झाले की आपला मुलगा किती चतुर आहे. आणि याच्यातून या कथेतून आपल्याला हे पण जाणवायला भेटतं की आई वडील आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे. मातृदेव भव पितृदेव भव म्हणून आपले संत सांगतात ना, सकळ तीर्थाचे धुरे जे का माता आणि पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. आई वडिलांची सेवा ही जीवनामधली सगळ्यात मोठी सेवा आहे. माय बाप केवळ कासी तेने न जावे,
तीर्थासी जिचे आई वडील आहे ना, त्याने आपल्या आई वडिलांची सेवा जरी केलं तर सगळ्या तीर्थांचं पुण्य त्याला काय होतं, प्राप्त होतं. म्हणून आई वडिलांची सेवा ही जगातली सगळ्यात मोठी सेवा आहे. ज्या सेवेनं भगवान परमात्मा ही काय होतो, प्रसन्न होतो. म्हणून आई वडील आपले सांभाळा. चांगले चांगले लोक आहेत, आई वडिलांना काय करतात, त्रास देतात. आई वडिलांना काय करतात, त्रास देतात. मग जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. गेल्यानंतर कितीही लोक जेवू घातले, कितीही उदो उदो केला, त्याला अर्थ नाही. जित्यापणे बापाला तरसायचं ते 13व्याला काय करत, गुलाबजामुन करायचे, याला काही अर्थ आहे का? लोक खुश होण्यासाठी करू नका. आई वडील शेवटपर्यंत आपलं, किमान आई वडिलांना आई वडील एवढे पण सांभाळू नका की लई जास्त उदो उदो करायची गरज नाही. परंतु त्यांच्या जीवनामध्ये ती जगत असताना जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत त्यांची बुद्धी आपल्याविषयी कधी वाईट झाली नाही पाहिजे, इथपर्यंत तरी आपले आई वडील सांभाळायचे. नाही तर बरेचसे आई वडील मुलांच्या त्रासाला कंटाळून आपलं घर सोडून बाहेर जगतात. एवढी तरी आपण त्यांचे उपकार आपण विसरायचे नाही. किमान एक वेळची भाकर जरी त्यांना देता आली, परंतु त्यांना आपल्या घरीच देता आली पाहिजे. बाहेर जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत जीवन आहे. कारण की जेवढं स्नेह आई वडील करू शकतात त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही करू शकत नाही. आई वडिलांचं जेवढं प्रेम मुलांवर असतं तेवढं जगामध्ये कोणाचंच नसतं. मग तुम्हाला वाटत असं पत्नीचं आमचं प्रेम असतं, काही नाही. एकदा का तुमच्याकडचे पैसे संपले की पत्नी मग काय करते, हुसूस करते, तुम्हाला घरात जगून देत नाही. पत्नीचं प्रेम कुठपर्यंत असतं पतीवर? सुरुवातीचं लग्न झालं एकदा, सुरुवातीचे 5-6 महिने प्रेम असतं. एकदा का तिला एखादं लेकरू झालं की त्या प्रेमामध्ये काय होतं, डिवायडेशन होतं. ते प्रेमामध्ये काय होतं, डिवायडेशन होतं. जे पतीवर असणारं पहिलं प्रेम पूर्ण असतं, एकदा लेकरू झालं की ते अर्ध प्रेम कुठं जातं, लेकरात जातं. दुसरं झालं की पतीचा विशेष संपला, मग प्रेमाचा सगळं प्रेम तिचं कोणावर जातं, लेकरांवर. आणि आजही बऱ्याच अशा स्त्रिया आहेत त्या राहतात फक्त पतीजवळ, पण प्रेम कोणावर करतात, मुलाबाळांवर करतात. बऱ्याचशा असं जीवनामध्ये वैतागलेले आहे, परंतु राहतात कोणामुळं, मुलांमुळं राहतात. कारण मुलांवर त्यांचं प्रेम आहे. म्हणून असं समजायचं नाही की पत्नी आपल्यावर लय प्रेम करते ना, आता यांची काय गरज आहे. आई वडील किती जरी म्हातारे जरी असले ना, पण घरात असले ना तर घर भरून येतं. आणि एवढंच नाही तर त्यांचं सुखी राहणं, त्यांच्या चेहऱ्यावर हसू राहणं म्हणजे आपल्या जीवनामधली लक्ष्मी कधीही आपल्यावर अवकृपा करीत नाही. ज्याच्या घरामध्ये आई वडील हसरे राहते ना, ज्याच्या घरामध्ये आई वडील हसरे राहते त्याच्यावर कधीही लक्ष्मी अवकृपा करत नाही, कृपा करते नेहमी. म्हणून आई वडिलांना सांभाळलं पाहिजे. मग त्या आई वडिलांना सर्वस्व मानणारे गणपती बाप्पा 7 प्रदक्षिणा करून नारद महाराजांनाही समजलं गणपती बाप्पा किती चतुर आहेत. सगळ्या देवतांनी गणपती बाप्पांचा यथोचित सन्मान केला आणि मग सुंदर असं गणपती बाप्पाचं रिद्धी आणि सिद्धीसोबत गणपती बाप्पाचा काय गेला, विवाह सोहळा भगवान तिथं संपन्न झाला. आणि संपन्न झाल्यानंतर भगवान परमात्म्याचा गणपती बाप्पाचा विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर 7 प्रदक्षिणा पृथ्वीच्या पूर्ण करून कार्तिक स्वामी तिथं आले. कुठं? कार्तिक स्वामी तिथं आले. आणि तिथं आल्यानंतर कार्तिक स्वामी हे सगळा त्यांनी विवाह सोहळा जो थाटात चालला होता गणपती बाप्पाचा बघितला. आणि बघितल्यानंतर आपल्यासोबत छळ झाला, आपल्यासोबत वाईट झालं. काय वाईट झालं? ठरलं होतं पृथ्वी प्रदक्षिणा करायच्या, आणि मग मी पृथ्वी प्रदक्षिणा करून आलो, मग हे लग्न कोणाचं लागणं चालू आहे? कार्तिक स्वामींनी ते बघितलं. आणि बघितल्यानंतर कार्तिक स्वामीला सगळ्यांनी सांगितलं गणपती बाप्पाचा विवाह कसं काय? पृथ्वी प्रदक्षिणा मी करून आलो, मग याचा विवाह कसं काय? नाही म्हणे. यांनी काय केलं, आपल्या आईवडिलांना 7 प्रदक्षिणा मारल्या. आणि मग आता हे उच्च ठरले, तुम्ही कनिष्ठ ठरले, यांना गोल्ड मेडल देण्यात आलं, तुम्हाला नाही. मग कार्तिक स्वामींना राग आला, तिथं माझ्यासोबत तुम्ही छळ केला. मग कार्तिक स्वामींनी प्रतिज्ञा केली की मी जीवनभर लग्न करणार नाही, जीवनभर लग्न करणार नाही. कार्तिक स्वामी तसेच राहिले. आणि त्या रागाच्या भरात कार्तिक स्वामींनी कैलास सोडला आणि दक्षिणेला एक पर्वत आहे, त्या पर्वतावर कार्तिक स्वामी जाऊन तिथं राहायला लागले रागाच्या भरामध्ये.
मग इकडे गणपती बाप्पांचा संसार चालू झाला, रिद्धी सिद्धीसोबत गणपती बाप्पांचा संसार, शुभ लाभ सुंदर असे 2 मुलं झाले. आणि गणपती बाप्पाचा आणि हे सगळे प्रपंचामध्ये काय झाले, गुंग झाले. असा सुंदर यांचा प्रपंच संपन्न झाला. आणि कार्तिक स्वामी तिकडे गेले. मग कार्तिक स्वामीची आठवण लवकर कोणाला झाली? कार्तिक स्वामीची आठवण झाली फक्त पार्वती मातेला. कार्तिक खूप दिवसापासून गायब झालेला आहे, गुप्त झालेला आहे. आता त्याला लवकरात लवकर त्याला भेटणं गरजेचं आहे. आठवण आली. सुंदर असा प्रपंच चालू होता, परंतु कार्तिक स्वामींचा विसर यांना पडला होता. पार्वती मातांना आठवण झाली. मग कार्तिक स्वामीला भेटण्याची इच्छा पार्वती माताला झाली. म्हणून पार्वती माताना शिवशंकर हे दोघंही त्या पर्वतावर गेली. कार्तिक स्वामीला समजलं की आई वडील आपल्याला भेटायला येतात, म्हणून कार्तिक स्वामीला समजल्यानंतर कार्तिक स्वामी अगोदर तिथून निघून गेले. राग शांत झाला नाही त्यांचा. कोणाचा? कार्तिक स्वामीचा. आणि ज्या दक्षिण भारतात जाऊन कार्तिक स्वामी बसले, तिथून ते परत आलेच नाही. म्हणून आजही आपण बघितलं कार्तिक स्वामींचं सगळ्यात जास्त पूजन कुठं होता? संत दक्षिण भारतामध्ये होतं. दक्षिण भारतामध्ये त्यांना काय म्हणतात? अय्यप्पा. ते अय्यप्पा मंदिर जे आहे का, ते अय्यप्पा मंदिर कार्तिक स्वामीचं आहे. कार्तिक स्वामींना तिथं सगळ्यात मुरुगन म्हणून त्यांच्या नावाने तिथं पूजा केली जाते. मुरुगन स्वामी. कार्तिक स्वामीला काय नाही झालेलं आहे त्यांनी? मुरुगन स्वामी. तर ते कार्तिक महाराजाचं दक्षिणेमध्ये सगळ्यात जास्त पूजन होतं दक्षिण भारतामध्ये. मोठमोठाली मंदिरं आहेत. केरळमध्ये जे आत्ता मागं वाद चालू होता ना, की त्या अय्यप्पा मंदिरामध्ये महिलांना प्रवेश द्या. आता कार्तिक स्वामी हे कोण आहे? ब्रह्मचारी. तर ब्रह्मचाराच्या मंदिरामध्ये जाणं महिलांना, आता ते धर्मशास्त्र नाकारत असेल तर आपलंही आपण डोकं चालू नये. आता बरेचसे जण म्हणतात मारुतीच्या मंदिरातही महिलांनी प्रवेश करू नये. आता मारुती ब्रह्मचारी म्हणून महिलांनी मारुतीचं दर्शन घेऊ नये असं नाही. मारुती रायांचा जो भाव आहे महिलांविषयी, काय भाव आहे मारुती रायांचा? मारुती राय हे प्रत्येक महिलेमध्ये काय बघतात? सीतामाता बघतात. प्रत्येक महिलेमध्ये सीतामाता बघतात. म्हणून आपण अपभ्रंश असा केलेला आहे की मारुतीला स्त्रियांचं दर्शन चालत नाही, असं नाही. आता प्रत्येक स्त्री मारुती राय सीतामाता म्हणून बघतात. मग आता प्रत्येक स्त्री सीता आहे का? प्रत्येक स्त्री सीता आहे का? नाही. परंतु मारुती रायाचा भाव असा आहे की एखाद्या स्त्रीने मारुती रायाला दर्शन केलं तर मारुती रायाचा भाव तिच्याविषयी सीता मातेचा आहे. आणि जिथं माता एखाद्या पुत्राचं दर्शन करत असेल तर ते चुकीचं आहे का चांगलं आहे? वाईट आहे का चुकीचं आहे? चांगलं आहे का वाईट आहे? मारुती रायाचा भाव तसा आहे. म्हणून आपल्या धर्मशास्त्राने सांगितलेलं आहे की महिलेने मारुती रायाला नमस्कार करू नये. का बरं? तर मारुती राया पण रिटर्न दर्शन करतात त्या महिलेचं, सीतामाता बघून. आता मारुती राय कोणी भगवंत आहे आणि आपण तर सीतामाता नाही ना. म्हणून धर्मशास्त्र सांगतं की स्त्रियांनी मारुतीचं दर्शन घेतलं नाही पाहिजे. असं नाही की मारुतीला लेडीज चालत नाही, असं अपभ्रंश आपण करून घेतलेला आहे. बराचसा वाद आपण अंगावर ओढून घेतलेला आहे. म्हणून त्याच्यामधून जे बुद्धिजीवी असतात, बुद्धिजीवी कोण असतात? जैनला फक्त रिकाम्या ठिकाणी डोकं घालायचं, त्यांना बुद्धिजीवी म्हणतात. त्यांच्याकडं लय चातुर्यता असते असं नाही. जैनचं डोकं रिकाम्या गोष्टीत चालतं, त्यांना बुद्धिजीवी म्हणतात. आणि ह्या असे लोक मग प्रश्नचिन्ह निर्माण करतात. याला सगळं थोटाण म्हणतात. माहीत तर त्यांना नसतं काही डोंबलं. आपण पण आपले ग्रंथ कधी बघितलेले नसतात, म्हणून आपणही त्यांना साथ देतो. आणि मग अशा लोकांचं काय होतं, असं मनोबल वाढतं. आणि मनोबल वाढल्यानंतर मग ते धर्मविरुद्ध अजून जास्त कृत्य करतात. म्हणून सर्वप्रथम आपले धर्मग्रंथ आपण बघितले. धर्मग्रंथ आपल्याला काय सांगतात ते महत्त्वाचं आहे. म्हणून कार्तिक स्वामी निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर पार्वती मातानं महादेवांचं काही कार्तिक स्वामीला भेटणं झालं नाही, म्हणून परत हे कैलासावर आले. आल्यानंतर सुंदर असा प्रपंच यांचा चालू होता. इथे रुद्रसंहितेला रुद्रसंहितेची सांगता होते. रुद्रसंहितेला युद्धखंड जो आहे तो युद्धखंड इथेच संपतो. आणि रुद्रसंहिता संपल्यानंतर शतरुद्र संहितेला प्रारंभ होतो. आणि शतरुद्र संहितेमध्ये भगवान परमात्म्याने जे 12 ज्योतिर्लिंग निर्माण केले, स्वयंभू यांचं प्राकट्य झालं, त्या 12 ज्योतिर्लिंगाची कथा शतरुद्र संहितेमध्ये आलेली आहेत. आणि त्यापुढे कोटिरुद्र संहिता आहेत, बऱ्याचशा 7 संहिता आहेत. आता आपण सर्वप्रथम विद्येश्वर संहिता, त्यानंतर कोटिरुद्र संहिता, रुद्र संहिता बघितली. आता शतरुद्र संहिता. आता ही शतरुद्र संहितेमध्ये 12 ज्योतिर्लिंगाचं पण महत्त्व आलेलंच आहे. प्राकट्य कसं झालं त्याची कथा आलेली आहे.
आणि त्यानंतर भगवान परमात्म्याची रुद्राक्षनी पूजन केल्यानंतर काय पुण्यफळ भेटतं, म्हणजे जसं 1000 रुद्राक्षनी पूजन केल्यानंतर 2000, 3000, 4000, 5000 असं आहे. रुद्र याग केल्यानंतर काय फल प्राप्त भेटतं त्याची कथा आलेली आहे, त्याचं पण महत्त्व आलेलं आहे. आता ते सर्व ह्या कथा आपण आता उद्या बघण्याचा प्रयत्न करू. आज कथेचा आपला वेळ संपुष्टात आलेला आहे, 5 वाजत आलेले आहेत.